आहे. सो आजच्या सेमिनारमध्ये आम्ही तुम्हाला शेअर मार्केटची अशा बऱ्याच माहिती देणार आहोत ज्या तुम्ही वापरून स्वतः पैसे कमवण्याच्या लेवलला पोहोचू शकाल काहीच बॅकग्राऊंड नसताना. मग ते शेअर मार्केटमध्ये कसे इन्व्हेस्ट करायचे, कशी ट्रेडिंग करायचे, तुमचं तुम्हाला स्वतःला कळेल. आणि इन्कम तुमचे कसे वाढवायचे आहे त्या परिस्थितीमध्ये, म्हणजे तुमचे थोडे पैसे आहेत त्याच्यामध्ये किंवा तुमच्याकडे जास्त पैसे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पार्ट टाइम फुल टाइम जशी कशी ट्रेडिंग करायची त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आज कळून जाणार आहेत. पैसे कमवण्याचे मार्ग कळून जाणार आहेत. सो पहिल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही ही जी कंपनी आहे फिनांथ्रोपिस्ट ही फ्री सेमिनार तुम्हाला जे देते त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय देणार आहोत, आमच्याकडून काय सपोर्ट मिळणार आहे, आमची कोर्सची माहिती देणार आहे आणि फीस पण सांगणार आहे. हो, आम्ही सेमिनार फ्री देतोय म्हणजे नक्कीच कोर्स विकण्याचा प्रयत्न करू. पण असं नसणार आहे की जबरदस्ती असेल. तुम्हाला पटलं, आवडलं, कळालं तरच तुम्ही करायचंय, नाहीतर नाही. सो आपल्या सेमिनारमध्ये पहिल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला आमच्याकडून काय मिळणार आहेत गोष्टी, आमचा कोर्स काय आहे आणि आमची फीस किती आहे हे सांगून देईन. म्हणजे तुम्हाला ते आवडलं, कळालं, पटलं तर तुम्ही पुढचं सेमिनार म्हणजे कंटिन्यू करून तासभर देऊन तुमचं हे बघू शकता की तुम्ही जे काही करताय ते करता करता तुमचे इन्कम कसे वाढवू शकता, कोणते मार्ग आहेत पैसे वाढवण्याचे, इन्कम वाढवण्याचे, टेक्निकल अनालिसिस शेअर मार्केटमध्ये कसं केलं जातं, थोडक्यात आपण ते शिकणार आहोत. कोर्सची पूर्ण माहिती देऊन आपण क्वेश्चन आन्सर तुम्ही लाईव्ह माझ्याशी बोलू शकाल. सो आपण जवळजवळ 1 ते 1.5 तास एकत्र असणार आहोत. पण पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की खरंच हा सेमिनार पूर्ण अटेंड करण्याच्या लायकीचा आहे की नाही आहे. ओके, सो आपण लगेच सुरू करून देऊ. आता मी तुमच्याबरोबर बराच वेळ राहणार आहे तर माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव आहे समीर सारंग. मी बेसिकली कोल्हापूरचा आहे, पण सध्या नाशिककर म्हणायला हरकत नाही. मी मागच्या ऑलमोस्ट 10 वर्षापासून नाशिकमध्ये आहे आणि इथं फॅमिली बरोबर राहतोय. आणि ही जी कंपनी आहे मागच्या 6 वर्षापासून आम्ही शेअर मार्केट शिकवतोय आणि लोकांना लाईफ टाईम सपोर्ट करतोय. सो त्याची थोडक्यात माहिती देतो. सो मी ही कंपनी जी आहे फिनांथ्रोपिस्टची फाउंडर डायरेक्टर आहे मी त्याचा. मला ओव्हरऑल 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे बऱ्याच मोठ्या कंपन्यांबरोबर फायनान्समध्ये काम करून. मग हे बघितल्यानंतर बरेच लोक मला विचारतात की तुम्हाला जर 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे या कंपनीवर काम करून तर तुम्ही कोर्स विकून का बरं पैसे मागून तुमचे घर भरताय, तुम्ही फ्रीमध्ये का देत नाही, किंवा एवढा एक्सपिरियन्स असणारा माणूस कोर्स का बरं विकतो, स्वतः कमवत नाही का, ट्रेडिंग करत नाही का, असे बरेच मला प्रश्न विचारले जातात. सो सिंपल सिंपल सांगायचं तर सपोज तुम्हाला 23 वर्षांचा एक्सपिरियन्स हा तुमच्या कसं कामाचा आहे मी तुम्हाला सांगेन. आम्ही कोर्स विकतोय का हा सेमिनार मधून काय करायचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला कळूनच जाईल अर्ध्या तासामध्ये. सो आम्ही हा कोर्स विकण्याचा कार्यक्रम नाही आहे. ह्या 23 वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसं कामात येणार आहे तर तुमचे बरेच वर्ष, जवळजवळ तुम्हाला सांगतो कमीत कमी 10 ते 15 वर्ष तुमचे वाचतील हे शिकण्यामध्ये की बाबा मी पैसे कसे कमवू, इन्कम कसे वाढवू, हे सगळे तुम्हाला झंझटी करण्यापेक्षा हा कोर्स केला तर तुम्हाला कळून जाईल की ओके सोपे मार्ग काय आहेत, इझिली मी आणि माझी फॅमिली मिळून काय करू शकतो, ह्या गोष्टी तुम्हाला कळतील. कारण की आम्ही मागच्या 6 वर्षापासून हे सक्सेसफुली शिकवतो लोकांना आणि लाईफ टाईम सपोर्ट करतोय रोजच्या रोज. म्हणजे त्या गोष्टी ज्या आमच्याकडून शिकलेल्या आहेत लोकांनी ते वापरून ऍक्च्युअल मध्ये पैसे कमवू शकतील असं. सो आमचे 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत रिअलिटीमध्ये. मी ते युट्यूब किंवा फेसबुक वरती जे फेक न्यूज चालतात आणि ऍड चालतात की आमचे 10,000 स्टुडंट आहे आणि आमचे लोक एवढे पैसे कमवतात तेवढे करतात, हे फेकाफेकी करायची गरज नाही. कारण की आमचे स्टुडंट तुम्ही भेटू शकता. तुम्ही ज्या कुठल्या सिटीमधून आहात, महाराष्ट्राच्या कोणत्याही सिटीमधून, कोणत्याही गावातून आमचे स्टुडंट तुम्हाला भेटतील, प्रत्यक्षात पाहिजे तुम्हाला भेटतील आणि सांगतील की फिनांथ्रोपिस्ट समीर सारंग किंवा माझी टीम आमच्याबद्दल ते सांगतील. तुम्ही बिंदास त्यांना भेटून आमचे रिव्ह्यू घेऊ शकता. गुगल चेक करा, फेसबुक चेक करा, कुठूनही चेक करू शकता. आम्हाला एक जरी कंप्लेंट, एक जरी निगेटिव्ह फीडबॅक असेल तर फुकट शिकवा. हे आम्ही मागच्या 6 वर्षापासून करतोय नीतीनियमाने आणि खूप मनापासून. महाराष्ट्राच्या प्रत्येक सिटी आणि गावातून का प्रत्येक सिटी अशी कोणतीच सिटी नाही जिथे आपले स्टुडंट नाही आहेत. सो तुम्ही सांगाल त्या तिथले आहेत. ओके, आता प्रत्येक जण मला एक एक विचारू नका आमच्या ह्या सिटीमध्ये आहे का, त्या सगळ्या सिटीमध्ये आहेत. आणि तुमच्या सिटीच्या लोकांशी बोलायचं असेल तर त्यांचे नंबर घेऊन तुम्हाला आम्ही नक्की देऊ सुद्धा. पण आत्ता सध्या आपण फोकस करू की तुम्हाला इथं काय मिळतंय. आता हे बघू की नेमकं आहे तरी काय या सेमिनारमध्ये तुमच्या कामाचं आहे की मी तुमच्या गळ्यात माझा कोर्स मारतोय ते आधी बघून घ्या. ओके, सो मी आणि माझी टीम या सगळ्या गोष्टी करतोय. आता आमच्याकडून ऑफर काय असणार आहे तुम्हाला,
आमची सिंपल सिंपल ऑफर काय आहे ती सांगतो. म्हणजे आम्ही तुम्हाला नेमकं काय देणार आहोत, आमच्याकडून काय तुम्हाला मिळणार आहे, कशा सपोर्ट, कुठल्या गोष्टी मिळणार आहेत आणि तुम्हाला काय करावं लागेल. म्हणजे तुम्हाला जे करावं लागणार आहे ते आणि आम्ही जे येणार आहोत ते, या दोन्ही गोष्टी आल्या एकत्र तरच सक्सेसफुल होऊ शकतो. सो आपण एक एक्झाम्पल घेऊ. लेट्स कन्सिडर की तुम्ही सध्या आता इथं उभे आहात. ओके, इथं तुम्ही उभे आहात. मला माहिती आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा छान दिसता, पण कन्सिडर करा तुम्ही आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती आहात जिथून तुम्हाला तुमच्या मनासारखं सक्सेस मिळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप तुम्ही कामं करत एका लेवलला पोहोचाल जिथं तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता येतील आणि तुम्ही सक्सेसफुल बनू शकता अशा लेवलला. म्हणजे तुम्ही नाही आहेत असं कन्सिडर करत नाही, पण जिथं आहात तिथून नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी ते नेमकं काय करावं लागेल. सो त्याच्यासाठी आमच्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे. तर सगळ्यात पहिले आमच्याकडून मिळणार आहे तुम्हाला शिक्षण, एज्युकेशन, पैसे कमवण्याचं आणि इन्कम सोर्सेस वाढवण्याचं. म्हणजे काय नेमकं, तर तुम्ही बघा तुमच्या शाळा कॉलेजेस तुम्ही जे काही शिकलायत, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे तुम्ही झालेलं असेल, पण त्याच्यामध्ये पैसे कमवण्याचं नेमकं कोणी शिकवलं नसेल. सो तुम्हाला पैसे कमवणे म्हणजे शेअर मार्केटचं एज्युकेशन, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुम्हाला कळतील की बाजारात काय गोष्टी आहेत, कुठले स्टॉक्स बघायला पाहिजे, कुठले इन्व्हेस्टमेंट निवडायला पाहिजे, माझ्या फायद्याचे कोणते आहेत, मी किती पैसे गुंतवायला पाहिजे, किती नाही गुंतवायला पाहिजे आणि कुठले सेफ आहेत माझ्यासाठी, कुठले नाही आहेत. कारण की हे शिकणं महत्वाचं का आहे, कारण की तुमच्या मेहनतीचा पैसा तो तेव्हाच वाढू शकतो जेव्हा तुम्हाला माहित असेल ते पैसे कुठे गुंतवायचे. तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही श्रीमंत बनणं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. दुसऱ्यांच्या भरोश्यावरती होणार नाही. दुसऱ्यांचे कॉल्स अँड टिप्स किंवा न्यूज बघून किंवा कुणीतरी सांगतंय म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करून तिथं कुणीतरी रिटर्न्स देतंय म्हणून अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे नसतात. ते कधीच वाढत नाही. तुम्ही फसलेले सुद्धा असाल. डायरेक्ट ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करून तुम्ही लॉसेस करून बसलेले असाल. कारण की सेबी स्वतः सांगते डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करणारे 92% लोक लॉसेस करतात. सो तुम्ही 92 मध्ये जर लॉसेस केले असतील तर नक्कीच 92% मधले आहात. सो असे कुठलेच शॉर्टकट निवडायचे नाहीत, शिक्षण घ्यायचं. आणि त्या शिक्षणाला किती वेळ कसा पैसा लागतो तुम्हाला कळेलच. सो शिक्षण देतो आम्ही, ज्याच्यातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचे 10, 15, 20 वर्ष वाचतील. त्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला फायदा होईल. दुसरं, तुम्हाला आम्ही लाईफ टाईम सपोर्ट करतो. म्हणजे काय करतो नेमकं, जे शिकवलेलं आहे ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट कसे करायचे जे शिकवतो, या शिक्षणाला खरंच उतरून म्हणजे नेमकं प्रॅक्टिकली वापरून पैसे कमवण्यासाठी ज्या गोष्टींची हेल्प लागते ती आम्ही तुम्हाला करतो. म्हणजे मार्केट अनालिसिस कसं करायचं, लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेड करायला पाहिजे, कसे स्टॉक निवडायला पाहिजे, हे रोजच्या रोज आम्ही 6 वर्षापासून करतोय आणि लाईफ टाईम करणार आहोत. म्हणजे हे फ्री ऑफ कॉस्ट आम्ही करतो आणि तुम्ही आणि तुमच्या घरातले सगळे हे करू शकता. अशी ऑफर देणारी एकही कंपनी नाही. सो ह्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही नवीन नवीन गोष्टी शिकवत राहू, नवीन स्ट्रॅटेजी देत राहू, म्हणजे जेणेकरून तुम्ही एक्सपर्ट होत जाल. ह्याच्याबरोबर तुम्हाला ट्रेडर कसं बनायचं, म्हणजे तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, हाऊस वाईफ असाल, स्टुडंट असाल, डॉक्टर असाल, काही शेती करत असाल, तर ते करता करता पार्ट टाइम मध्ये ट्रेडिंग कशी करायची, मग फुल टाइम ट्रेडिंग कशी करायची, म्हणजे मला जर का करिअरच म्हणून निवडायचंय तर त्याला काय लागतं ते सगळ्या गोष्टी. इन्व्हेस्टर कसं बनायचं, आता हे इन्व्हेस्टर कसं बनता येतं हे जर मी सांगितलं ना तर बऱ्याच लोकांना वाटतं की अरे इन्व्हेस्टर बनता आलं असतं, एवढे पैसे असते तर तुमचा सेमिनार आम्ही फ्रीचा अटेंड करायला थोडीच आलो असतो. आता तुम्हाला सिंपल सांगतो की इन्व्हेस्टर बनण्यासाठी काय लागतं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला त्याचं उत्तर द्या बरं का. मला तुम्ही सांगू शकाल, जर तुम्हाला माहिती असती की माझे 200, 500, 1000 रुपये कुठं गुंतवायचे, ही जर माहिती असती तर तुम्ही ज्या दिवसापासून कमवायला लागले त्या दिवसापासून तुम्ही तेवढे पैसे गुंतवले असते का. 200, 500, 1000, 2000, 5000 जे काय जमतील तेवढे गुंतवले असते का. येस नो सांगू शकता मला चॅटबॉक्स मध्ये. येस करू शकले असते. रामकुमार सर येस म्हणतायत, श्रीकांत सर येस म्हणतायत, निलेश सर, ईश्वर सर, दीपक सर, अंकुश सर, ओके, राज सर, योगेश सर, विशाल सर, नितीन सर, देवदास सर, अमोल सर, सगळेच येस म्हणतात, ज्ञानेश्वर सर, ओके, शुभांगी मॅडम, सतीश सर, शैलेश सर, सगळेच येस म्हणतात. ऑब्व्हियसली तुम्ही केलंच असतं, सगळ्यांची नावं वाचता येत नाहीत कारण की खूप धडाधड मेसेज येतात. सो तुम्ही केले असते, पण हा इन्व्हेस्टमेंटचा हा जो डिसिजन आहे हा का घेऊ शकलो नाही आपण, कारण की माहिती नव्हती, नॉलेज नव्हतं, कुणी शिकवलेलं नव्हतं. म्हणूनच पैशाची ऍक्च्युअल अडचण नसते हे तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासामध्ये कळून जाईल की अरे हा यार मी स्वतः हे करू शकतो. तुम्हाला मी इन्कम सोर्सेस असे दाखवेन की तुम्ही स्वतः इन्व्हेस्टर बनू शकता. तुमचे सपोज कमाईचे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जर बाकी असतील, कमाईचे अजून 5, 10 वर्ष बाकी असतील, तर तुम्ही या वर्षांमध्ये कसं जबरदस्त इन्व्हेस्टर बनवू शकता तुमच्या मेहनतीच्या पैशांना कामाला लावून,
ते तुम्हाला नक्कीच आत्ताच कळून जाईल थोड्या वेळात. तर हे त्याचे मार्ग मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि कोर्समध्ये तर लक्षात येतीलच तुमच्या. ओके. सो शेवटचं आहे श्रीमंत बनण्याचे मार्ग कोणते आहेत. तर श्रीमंत बनण्याचे मार्ग हे तुम्हाला सांगतो, काहीच नवीन नसतात, काहीच अवघड नसतात. शिक्षणाद्वारे हे सगळ्या गोष्टी शिकता येतात. श्रीमंत बनणे तुम्हाला सांगतो सिंपल, तुमच्या ओळखीचे माहितीतले बघण्यामधले जेवढे श्रीमंत लोक आहेत ते श्रीमंत का झाले, तर त्याचे दोन पक्के मार्ग आहेत. त्याच्यातले दोन पक्के मार्ग कोणते ते, तर एक, त्यांच्यासाठी तुम्ही बघा जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी लोक काम करतात, म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा त्यांच्या कंपनीमध्ये खूप सारे लोक काम करतायत जे त्यांना पैसे कमवून देतात. हे पहिलं कारण असेल किंवा एक कारण असेल. आणि दुसरं कारण म्हणजे त्यांनी अशा ठिकाणी पैसे गुंतवले असतील की ते पैसे अजून पैसे कमवून देतात. लोक काम करतात, पैसे काम करतात, हे दोन किंवा ह्याच्यातलं एक असल्याशिवाय तुम्ही श्रीमंत बनवू शकत नाही. हा माझा श्राप नाही आहे, हे मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स मधून सांगतोय. तुम्ही जर ह्या दोन मधले एक नसेल तुमच्याकडं, लोक काम करतात, पैसे काम करतात, तुम्ही श्रीमंत नाही बनू शकत. आणि मी तुम्हाला आत्ता या सेमिनार मध्ये दाखवेन की कसं तुमच्याकडे लोक नसताना आणि थोडेसे पैसे असताना सुद्धा तुम्ही श्रीमंत बनायच्या मार्गावरती जे श्रीमंत लोक करतात ते करू शकतात. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवून देतो. ओके. सो हे माझ्याकडून म्हणजे आमच्या कंपनीकडून या सगळ्या गोष्टी, एज्युकेशन, लाईफ टाईम सपोर्ट, ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि श्रीमंत बनण्याचे मार्ग. ओके. हे आमच्याकडून. तुमच्याकडून काय लागेल सक्सेसफुल बनण्यासाठी, तुम्हाला काय द्यावं लागेल, म्हणजे आमचा फक्त कोर्स केल्याने तुम्ही श्रीमंत बनणार नाही, तर तुम्हाला काही मेहनत घ्यावी लागणार आहे. ती काय आहे, तर सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट तुमच्याकडून गरजेची आहे ती म्हणजे तुमचं तुमची जबरदस्त इच्छा. जबरदस्त इच्छा म्हणजे तुम्ही श्रीमंत बनणे, तुमचे स्वप्न पूर्ण करणे, पैसे कमवणे, लॅविश लाईफ जगणे, जे काही तुमचे स्वप्न असतील ते पूर्ण करण्याची जबरदस्त इच्छा असेल तरच हा सेमिनार कंटिन्यू करा, बघा. नाहीतर हा सेमिनार तुमच्या कामाचा नाही, आम्ही तुमच्या कामाचे नाहीत, तुम्हाला कुणीच हेल्प करू शकणार नाही जर तुमची इच्छा नसेल. पण तुमची जबरदस्त इच्छा असेल तर तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही, देव सुद्धा थांबवू शकत नाही तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यापासून. तर तुमची आहे का जबरदस्त इच्छा शिकण्याची. नाहीतर लोकांना वाटतं की अरे नाही यार हे काही कामाचं नाही, मग ते सोडून देतात. चला मी तर म्हणतो, तुम्ही जर का आमचा कोर्स घेतला आणि तुम्हाला वाटले काही कामाचं नाही, पैसे परत घेऊन टाका आमच्याकडून. आणि पण तुमची इच्छा सोडू नका, श्रीमंत होण्याची, पैसे कमवण्याची आणि सक्सेसफुल होण्याची इच्छा कधीच सोडायची नाही. ती जर सोडली तर काय राहिलं, मग आयुष्यात काही राहिलंच नाही. आहे तेच आयुष्य जगायचं असेल तर मग लवकर निघून गेलेलं कधीही चांगलं. सो आहे. ओके. काही लोकांनी मला उत्तर दिले पण सगळ्यांनी नाही. प्रवीण सर, निलेश सर, अजिंक्य सर, राजेंद्र सर, प्रशांत सर, नवीन सर, प्रकाश सर, सूरज सर, हे तर म्हणतायत त्यांची इच्छा आहे. बाकीच्यांचं इच्छा आता तुम्ही मला सांगितलं की तुमची इच्छा असणार आहे, काही जाहीर होत नाही. पण येस, ही ही इन्व्हॉल्वमेंट आहे. आता मला तुम्हाला बघता येत नाही म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारून उत्तर घेतो, म्हणजे कळतं की बाबा तुम्ही माझ्या बरोबर आहात का नाही. सो ओके, ग्रेट. बाकीच्या लोकांनी पण उत्तर देऊन टाकलं. किरण सर, पवन सर, जीवन सर, माधव सर, राजू सर, ओके, निलेश सर, दुर्योधन सर, अजित सर, शंकर सर, ग्रेट, नितीन सर, सुहास सर, शुभांगी मॅम, सचिन सर, सगळेच 100%. ओके. मोहसिन सर म्हणतात 100%. अमोल सर म्हणतात आहे ना सर इच्छा. ओके, ग्रेट. सो व्हेरी गुड. ही इच्छा असणं गरजेचं आहे. आज मी कामात येईन, कदाचित नाही येणार, पण तुमची इच्छा असेल तर कुणी ना कुणीतरी तुम्हाला हेल्प नक्कीच करेल. सो ही जबरदस्त इच्छा, शिकण्याची इच्छा. म्हणजे मी शिक्षण तुम्हाला सांगतो, तुम्हाला डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचंय, शेतकरी बनायचंय, तुम्हाला जेवण बनवायचं, हॉटेल टाकायचं, तुम्हाला जे काही करायचंय, तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्याला पर्याय नाही. तुमचं कितीही वय असो, शिक्षण झालंय नाही झालंय काहीच संबंध नाही. तुम्ही रिटायर आहात की होतायत, किंवा तुम्ही मिलिटरीमध्ये आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला हाऊसवाईफ आहात, तुम्ही स्टुडंट आहात, त्याच्याशी काहीच घेणं नाही. काय शिक्षण झालंय त्याच्याशी काहीच घेणं नाही. तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या ही जबरदस्त इच्छा असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रातलं शिक्षण घ्यावं लागेल. मग शेअर मार्केट असेल, पैसे कमवण्याचे मार्ग असतील तर त्याचे शिक्षण घ्यावं लागेल. पैसे कमवण्याचं शिक्षणाशिवाय आपण मोठे नाही होऊ शकत, कारण की आपल्या शाळा कॉलेजमध्ये कोणी शिकवलंच नाही ना. म्हणून हे शिकणं गरजेचं आहे. तर हे शिकून मग त्याच्यानंतर लोकांनी पैशाला कामाला लावणे. मी तुम्हाला आत्ताच 2-3 मिनिटं आधी सांगितलं की श्रीमंत होणारे लोक लोकांनी पैशाला कामाला लावतात तरच ते श्रीमंत होतात. स्वतः झटून श्रीमंत होणे, एकटंच काम करून 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 श्रीमंत होणे ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे. तो मग पैशाला लोकांना कसं कामाला लावायचं मी थोड्या वेळात सांगतो. त्याचं टेन्शन घेणं गरजेचं नाही आहे. ओके. आणि शेवटचं आहे रूल फॉलो करणे.
रूल फॉलो करणे. तुम्हाला घरातून ऑफिसला जायचंय किंवा तुम्हाला घरातून बाजारात जायचंय, एका गावातून दुसऱ्या गावी जायचंय, तुम्हाला रूल फॉलो करावे लागतात रस्त्यावरनं जाण्याचे, चालत जाण्याचे, गाडीवरनं जाण्याचे, बसमधून जाण्याचे. ते रूल फॉलो केले की एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पोहोचता. तुम्ही आत्ता जसे कसे आहात तिथून तुम्हाला जर काही इन्कम वाढवायचे असतील तर त्याचे नियम फॉलो करावे लागतील. जे लोक नियम फॉलो करत नाहीत ते शेअर मार्केटमध्ये आयुष्यामध्ये लॉसेस करतातच. मग नियम फॉलो केले तर लॉस होत नाही का? होतात ना, पण छोटे कंट्रोलमध्ये राहतात. मी ठरवू शकतो माझा लॉस आणि प्रॉफिट किती व्हायला पाहिजे. हे महत्वाचं आहे रूल फॉलो करणाऱ्यांसाठी. सो तुम्हाला मी काही रूल पण दाखवून देईन, कसे फॉलो करायचे, किती सोपे असतात, सगळं सांगतो. ओके. सो हे सगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या आल्या एकत्र तर सक्सेसफुल होणं अवघड नाही, कोणासाठीच नाही. सो आमची ऑफर काय, म्हणजे आमची फीज काय? आमची फीज ऍक्च्युली 28,000 रुपये आहे, जीएसटी इन्क्लूड करून. पण तुमच्यासाठी खास आजच्या दिवशी या सेमिनार पुरते जे लोक आता अटेंड करतायत इथं झूम वरती, फेसबुक वरती लाईव्ह जे बघतायत, फक्त त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर, म्हणजे आमचा कोर्स हा 8,000 रुपये मध्ये मिळेल. लाईफ टाईम एकदाच 8,000 रुपये भरायचे. आता तुमच्या लक्षात आलं आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, तुम्हाला काय करायचं, आणि 8,000 रुपये फीज असेल. आता या 8,000 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे थोडक्यात सांगतो आणि आपण लगेच पुढच्या भागात सुरू करू. सो आमच्या कोर्समध्ये काय असणार आहे, बेसिक पासून शेअर मार्केट काय, कमोडिटी मार्केट काय, बेसिक पासून तुम्हाला सगळं शिकवलं जाईल ऍडव्हान्स लेवल पर्यंत, जेणेकरून तुम्हाला कळेल की प्रायमरी मार्केटमधून, सेकंडरी मार्केटमधून पैसे कमवण्याचे लीगल कोणते मार्ग एका माणसासाठी अवेलेबल आहेत. कुणासाठी, म्हणजे तुम्ही जे काही करताय, तुमचं शिक्षण कसंही असो, तुम्हाला काहीच माहिती नसताना तुम्हाला लक्षात येईल की अरे हे पैसे कमवण्याचे मार्ग आहेत, हे असं केल्याने पैसे येऊ शकतात, एवढी रिस्क असू शकते, एवढे लॉसेस होऊ शकतात, एवढे प्रॉफिट होऊ शकतात, हे सगळं क्लिअरली कळेल. आणि हे कळाल्यानंतर तुम्हाला आम्ही शिकवू की ट्रेडिंगची टेक्निक काय असतात, कसं ठरवायचं असतं बाबा मी किती पैसे लावायला पाहिजे, कधी एंट्री करायला पाहिजे, कधी एक्झिट करायला पाहिजे, स्टॉप लॉस किती असायला पाहिजे, टार्गेट किती असायला पाहिजे, कसे अनालिसिस केले जातात, तुम्हाला स्वतःला कळेल अशा गोष्टी आम्ही सिंपल मराठी भाषेत शिकवतो स्टेप बाय स्टेप. आणि तुमच्याकडून प्रॅक्टिकली ते करून घेतो, जी कुठलीच कंपनी करून घेत नाही. ते करून घेतल्याने काय होतं की तुम्हाला रिअलिटीमध्ये कळतं की मी बाबा 100 रुपयांनी ट्राय केलाय, सुरुवात करताना 100-200 करायची इक्विटीमध्ये, सुरुवात केली की मला कळतं की मला 2-5 रुपये कमवता येतात, नाही आले तर सोडून देणे. मग ते ट्रेडिंग तुमच्यासाठी नाही. मग ट्रेडिंगच्या व्यतिरिक्त बाकीच्या कुठल्या गोष्टी आहेत, तर बाबा इन्व्हेस्टमेंट आहे, इक्विटीच्या असतील किंवा कमोडिटीमध्ये असेल, फ्युचरमध्ये असेल, ह्याचे तुम्हाला ही क्लिअरिटी येईल किंवा माझी इन्व्हेस्टमेंट कुठं करू शकतो मी. ट्रेडिंग जमत नाही, इन्व्हेस्टमेंट करता येते, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करून तुम्ही कंपन्या ओळखू शकता. कशा, मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देणार आहे थोड्या वेळात. सो कंपन्या ओळखू शकता, कशा शोधायच्या, कशा निवडायच्या. न्यूज बघून मित्रांनी सांगितलं म्हणून करायच्या नसतात. जाहिराती बघून लोक इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्हाला त्याचे नमुने दाखवतात की लोक इंडियामध्ये जाहिरात बघून काय काय परिस्थिती आहे त्यांची. सो अशा गोष्टी करायच्या आणि शिकून तुम्हाला कळेल. आणि त्याच्याबरोबर लॉंग टर्म मध्ये कोणते स्टॉक घ्यायचे, शॉर्ट टर्म मध्ये कोणते, पोर्टफोलिओ माझा कसा असतो, पोर्टफोलिओ म्हणजे काय, डीमॅट अकाउंट कसा असतो, कसा वापरायचा असतो, कशी सायकोलॉजी असायला पाहिजे, माझ्या लाईफमध्ये मला सक्सेसफुल होण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी कसे विचार असायला पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतो. झिरो बॅकग्राऊंड असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मग ह्याच्यातून ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत आमच्या कोर्समधून, तर पहिला ऍडव्हान्टेज, आपला कोर्स ऑनलाईन आहे. ऑनलाईन काय होतं किंवा तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही बघू शकता. तुम्हाला सकाळी जमतंय, दुपारी जमतंय, रात्री जमतंय, जेव्हा कधी तुम्हाला जमत असेल तेव्हा तुम्ही कोर्स अटेंड करू शकता. कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंग वरती ऑनलाईन दिले जातात, जे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता, डाउनलोड करून ठेवू शकता. तो कोर्स लाईफ टाईम साठी तुमचा. तुम्ही पैसे दिले की हा कोर्स तुमचा, तुम्ही कधीही बघू शकता. कधीही वाटलं फोन करा, मेसेज करा, प्रश्न विचारा, भेटायला या, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळी हेल्प तुम्हाला मिळते. ह्याचा ह्या कोर्स केल्यानंतरचा सपोर्ट तुम्हाला कसा असेल की आम्ही रोज मार्केट अनालिसिस सेशन, लाईव्ह सेशन करतो. म्हणजे कसं बाबा स्टॉक कसे शोधायचे, कसे ठरवायचे की तेव्हा ते बाईंगला सेलिंगला आलेत का नाही, मी स्वतः अभ्यास कसा करावा, हे सगळं तुम्हाला अक्षरशः बोट धरून शिकवलं जातं. मग तुम्हाला हे सगळं नॉलेज येईल की नेमके स्टॉक्स कुठून कसे शोधायचे असतात, कोणत्या स्टॉक सेफ आहेत, किती सेफ आहेत, किती रिस्क घ्यायला पाहिजे, किती आपण पैसे लावायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी रोज करतो आपण. कुठलीच कंपनी करत नाही, रोज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ह्या गोष्टी देतो आपण. आणि ह्याची रेकॉर्डिंग सुद्धा देतो, म्हणजे लाईव्ह चालतात प्लस रेकॉर्डिंग पण दिली जाते. पण तुम्हाला लाईव्ह नाही अटेंड करता आलं तर रेकॉर्डिंग घ्या. त्याच्यावर लाईव्ह मार्केट सेशन, म्हणजे मार्केट चालू असताना ट्रेडिंग कशी करावी हे शिकवलं जातं तुम्हाला.
डीमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड केलं जातं, कसं स्टॉक निवडतात, ट्रेड करतात, बाईंग सेलिंग कशी करतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात. ह्या ह्या सपोर्ट बरोबर तुम्हाला सगळ्यात मोठा अडव्हान्टेज एक मिळतो, ते म्हणजे हे कोर्स तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी, म्हणजे सपोज अंकुश सर असतील, देवीदास सर असतील, संजय सर असतील, सचिन सर असतील, उमेश सर असतील, तुम्ही सपोज ह्या कोर्सला आलात, तुम्ही 8,000 रुपये भरले, तर हा कोर्स तुमचा झाला. तुम्ही ही कोर्स तुमच्या घरातल्यांबरोबर किती जणांबरोबरही शेअर करू शकता. तुम्ही तुमच्या हस्बंडला, वाईफला, भावाला, बहिणीला, मुलांना, आई वडिलांना, मित्रांना, कुणालाही देऊ शकता. आणि ते आम्हाला संपर्क करून फायदा घेऊ शकतात आमच्या सपोर्टचा. आमचे सगळे सेशन ते अटेंड करू शकतात, सगळे सेशन बघू शकतात, आमचा सपोर्ट घेऊन ते सुद्धा शिकू शकतात. एकाच्या पैशात एवढे सगळे सपोर्ट लाईफ टाईम साठी सगळ्या घरातल्यांना कोणतीच कंपनी कधीच करत नाही. आय होप तुम्हाला माहित असेल, कधी कुठली कंपनी दिसली पण नसेल, राईट? तर हे सगळं ऑनलाईन काय आहे, कारण की ऑनलाईन आपण जेव्हा पाहिजे तेव्हा अटेंड करू शकतो, जेवढ्या वेळा पाहिजे तेवढ्या वेळेला रिपीट करू शकतो, घरातल्यांना देऊ शकतो, ऑनलाईन अटेंड करताना आले तर रेकॉर्डिंग बघू शकतो, प्रश्न विचारू शकतो, काही करू शकतो. हे ऑफलाईन मध्ये शक्य नसतं. ऑफलाईन मध्ये एकाच्या पैशामध्ये तुम्ही किती लोक भेटाल, मला किती लोक शिकाल, किती वेळा भेटाल, किती दिवस आपण भेटू शकतो, किती दिवस आपण डिस्कस करू शकतो, याला लिमिट असते. ऑनलाईनला ह्याला काहीच लिमिट नाही. आणि हे 10,000 स्टुडंट सक्सेसफुली हे सगळं वापरून शिकतायत आणि कमवतायत पैसे. तुम्ही गुगलवरती आमचे रिव्ह्यू पण बघू शकता, किंवा तुमच्या शहरातले कोणी पाहिजे असेल तर त्यांचे नंबर पण देऊ. सो हे अडव्हान्टेजेस आहेत आपल्या इथं, जी कुठलीच कंपनी करू शकत नाहीये. कारण की हे करण्यासाठी जे पैसे लागतात ते लोकांकडून घेतात, ते फसवतात. आपण पैसे फक्त कोर्सचे 8,000 एकदाच लाईफ टाईम घेतो, परत कसलेच पैसे घेत नाही. ओके. आणि जर कोर्स आवडला नाही तर तेही परत देऊ आम्ही तुम्हाला, त्याचं पण टेन्शन नाहीये. पैसे का घेतो, कारण की पैसे दिले की लोक सिरियसली कोर्स करतात. पैसे नाही दिले, फ्री दिले की सिरियसनेस नसतो, मधूनच सोडून जातात, इंटरेस्ट दाखवत नाही. कारण की आपण फेसबुक, इंस्टाग्राम वरती 3 सेकंड मध्ये एखादा व्हिडिओ ढकलून देतो, बघण्याच्या लायकीचा आहे की नाही ठरवतो आपण 3 सेकंड मध्ये, का? मग तुम्ही हे सगळे 32 व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार, 2-2 तास रोज तुम्ही काढला तर 1 आठवडा लागेल कोर्स संपायला. 1 आठवडा लागतो जर 2 तास रोज काढले तर. सो एवढा वेळ कुणी फ्रीचे पैशांमध्ये कुणी करत नाही, फ्री मध्ये कुणी करत नाही एवढे डेडिकेटली. सो म्हणून पैसे चार्ज करतो, म्हणजे तुम्ही तुम्ही एका पैशामध्ये घरातले सगळे हे शिकू शकता. सो आता मी तुम्हाला 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस शिकवतो या कोर्सच्या मार्फत. ते कोणते आहेत ते जरा बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे काही करताय ते करता करता हे कसं करू शकता. सो सगळ्यात पहिलं इन्कम आहे इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे नेमकं काय, की तुम्ही बाजारात बघा, खूप सारे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आहेत. ओके, खूप सारे. सो मग त्याच्यात कोणते इन्व्हेस्टमेंट निवडायला पाहिजे, कोणते नाही करायला पाहिजे, कोणते माझ्यासाठी बरोबर आहेत, माझ्या इन्कम प्रमाणे कोणते करायला पाहिजे, कोणते नाही, हे सगळं तुम्हाला आम्ही शिकू. कारण की इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली कंपन्या स्वतःचा प्रॉफिट होण्यासाठी प्रोडक्ट विकतात. म्हणजे सपोज तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत, आणि तुम्ही 1 लाख रुपये घेऊन तुमचं जिथं अकाउंट आहे, बँकेचं अकाउंट, त्या बँकेत तुम्ही गेलात, सेल्स मॅनेजरच्या तिकडे जर भेटलात, सेल्स मॅनेजर असेल किंवा एजंट असेल, कुणालाही तुम्ही भेटलात, कन्सल्टंट असेल, आणि तुम्ही सांगितलं, लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुम्ही त्यांना सांगितले की मला 1 लाख रुपये गुंतवायचे आहेत, मला तुम्ही सांगा काय करायला पाहिजे. तर पहिलं ऑप्शन, ते तुम्हाला त्यांच्या कमिशनच्या हिशोबाने प्रोडक्ट विकतील, त्यांचा फायदा असलेला प्रोडक्ट आधी विकतील, नंबर 1, की तुमचा फायदा होईल असे प्रोडक्ट विकतील. कुठलं असेल, काय वाटतं तुम्हाला? ऑप्शन 1 त्यांचा फायदा, की तुमचा फायदा असलेला ऑप्शन 2? ऑप्शन 1 राम सर, मोहसिन सर, राजेंद्र सर, सुनील सर, अभय सर, सगळेच. ऑप्शन 1 सगळे, चैताली मॅम, सगळेच, पवन सर, सगळेच म्हणतात ऑप्शन. तुम्हाला माहित आहे, ह्याचा अर्थ तुमच्या मेहनतीचा पैसा तुम्ही दुसऱ्यांना देऊन तो वाढेल, हे पहिले मुळातच चुकते दिसते तुम्हाला. कारण की ते त्यांचा फायदा बघतील, कारण की त्या लोकांना, सेल्स मॅनेजरला किंवा जे कोणी एजंट ब्रोकर असतात, कन्सल्टंट, त्यांना कंपनीने शिकवलंच असतं की बाबा आपला फायदा कसा करावा, कंपनीचा फायदा कसा करावा, स्वतःचं टार्गेट कसं कम्प्लीट करावं, हे शिकवलं असतं. त्या बिचारांना माहित नाही. माझ्याकडे ऑलमोस्ट सगळ्या बँकेचे एम्प्लॉई, ऑलमोस्ट सगळ्या बँक म्हणजे ब्रांच मॅनेजर, जीएम, एजीएम, जीएम लेवलचे स्टुडंट आहेत बरं का माझ्याकडे, ज्यांना लोकांना असं वाटतं त्यांना सगळं माहीत असतं. नाही, तुम्ही बघा, बँकेत 20-25 वर्ष पासून जॉब करणारे लोक कर्जावरती घर घेतात, कर्जावरती गाड्या घेतात, आणि कर्जामध्ये बुडलेले असतात क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनच्या. बँकेत एम्प्लॉई काम करणारे 20-25 वर्षात तुम्हाला श्रीमंत झालेले दिसणार नाहीत. बघून घ्या तुम्ही.
मी तुम्हाला चॅलेंज करू शकतो. आणि मी स्वतः काम केलेलं ना बँकेत, मी स्वतः इन्शुरन्समध्ये काम केलेलं आहे जवळजवळ 17-18 वर्ष. मला माहित आहे मी 17-18 वर्षात कुठंच पोहोचू शकलो नव्हतो. माझं स्वतःचं घर, गाडी सुद्धा घेऊ शकलो नव्हतो. एक टू व्हीलर घेतली होती फक्त मी 16 वर्षाच्या जॉबमध्ये. विचार करा, कारण की पैसे तेवढे कमवतच येत नाही. त्या बिचारांना तेच शिकवलेलं असतं की प्रोडक्ट विकून कंपनीचा कसा प्रॉफिट करावा आणि आपले कॉन्टेस्ट कसे जिंकावे. सो म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की माझे पैसे कुठं गुंतवायचे. आता इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली एक सोसायटीमध्ये खूप गरजेची एक गोष्ट आपल्या डोक्यावरती टाकलेली आहे की स्वतःचं घर पाहिजे. स्वतःचं घर असेल तरच इज्जत, स्वतःचं घर असेल तरच लोक विचारतात. आणि स्वतःचं घर घेण्याच्या नादात आपण लोन घेतो, आणि ते लोन, सपोज तुम्ही 25 लाख लोन घेतलेलं आहे, तर तुम्हाला 50-60 लाख रुपये फेडावे लागतात. माहिती आहे तुम्हाला? डबल पेक्षा जास्त तुम्ही व्याजदर भरता. 20-25-30-30 वर्ष व्याजदर भरत बसता तुम्ही. तर ह्याच्यात लाखो रुपये कसे वाचवता येतील माझे? सिम्पलची एक एक्सेल शीट बनवलेली आहे, ती तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे या कोर्सच्या मार्फत. ज्याच्यात तुम्हाला सहज कळेल काही हजार रुपये मी ऍडजस्ट करून माझ्या ईएमआय मध्ये मी लाखो रुपये वाचवू शकतो. सहज 10 मिनिटात शिकून जाल तुम्ही. अशा गोष्टी मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या ऑप्शनमध्ये शिकवणार आहे. त्याच्याबरोबर हे झालं एक इन्कम. दुसरं इन्कम असं, किंवा तुम्हाला आयपीओ काय असतो, आयपीओ मधून कसे पैसे कमवले जातात, आयपीओ हे सरकारने कसं जनरल पब्लिकसाठी बनवलेलं आहे, सर्वसामान्य व्यक्तींनी त्याचा फायदा घेऊन कसे पैसे कमवावे, मी तुम्हाला ते पण दाखवून देतो. हा एक दुसरा इन्कम. तिसरं, शेअर मार्केटमध्ये कसे इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग केली जाते, ह्याच्या डेली ट्रेडिंग मधून कसा आपण पैसे कमवू शकतो. सुरुवात करताना 500-2,000 500-1000 रुपयांनी सुरुवात करायची. व जमतंय का बघायचं, नाही जमलं तर सोडणे. दुसरे पर्याय आहेत, म्हणजे काय, ज्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात काही लोक, किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात. असे इन्व्हेस्टमेंट पण आपण तुम्हाला शिकवतो. कमोडिटी ट्रेडिंग पण शिकवतो. काही लोकांना ट्रेडिंग सकाळी वेळ मिळत नाही, तर संध्याकाळी कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करता येतं. अशा गोष्टी शिकवतो. शॉर्ट टर्म मध्ये कसे कंपन्या निवडायचे, कसे आठवड्यातून अर्धा तास जरी काढू शकलो आपण, तर कसं आपण सहज पैसे थोडेसे गुंतवून वाढवू शकतो, हे सगळं तुम्हाला आम्ही शिकवतो याच्यात. आणि प्लस 6वं इन्कम आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कसे करावे, म्हणजे गर्भ श्रीमंत होण्याचा बेस्ट मार्ग, जी सरकार स्वतः प्रमोट करते, स्वतः सांगते. इवन मोदीजींनी पण हे सांगितलेलं आहे की लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. सेबी स्वतः सांगते. हे कसे निवडायचे, हे स्टॉक कसे निवडायचे, त्याचा अभ्यास तुम्हाला आम्ही देतो. जेणेकरून तुम्हाला लागणारा आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा तुम्ही याच्यातून कमवू शकता. एवढे स्ट्रॉंग हे इन्कम सोर्सेस असतील. पण याच्यातलं तुम्हाला सांगतो, एकही शॉर्टकट रातोरात श्रीमंत बनवणारा नाही. म्हणजे तुम्ही आमचा कोर्स घेतला आणि तुम्ही लगेच 2-4 दिवसात पैसे कमवून श्रीमंत होऊन गेले, होऊ शकत नाही. तुम्हाला हे कोर्स घेतल्यानंतर वापरावं लागेल. कोर्स जो वापरेल त्याच्याकडे इन्कम वाढतील, 100% वाढतील. कारण की ते वापरताना तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करायला पाहिजे. जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत तेवढ्यातून. खूप जास्त लागत नाहीत सुरुवात करायला, काहीच अडचण नसते. असं काहीच गरजेचं नाही की तुमचे लाखो रुपये पाहिजे तर तुम्ही दाव लावून टाका आणि जुगार करून टाका. नाही, आपण सेफली अँड सिक्युअरली हे खूप छान पद्धतीने घरातले सगळे मिळून शिकवू शकतो. आणि खूप इझिली हे करता येतं. आता तुम्हाला सांगतो, हे सगळं फॅसिलिटी असताना भारतामध्ये लोक कसे वागतात. इकॉनॉमिक टाइम्स मध्ये ही बातमी आली होती की 70% लोक भारतातले, जे 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी कमवणारे आहेत, असे 70% लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात. का माहितीये तुम्हाला? कारण की सगळ्या ठिकाणी जाहिरात चालू आहे, म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. होर्डिंग बघा, फेसबुक बघा, सोशल मीडिया बघा, टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपर, सगळीकडे म्युच्युअल फंड सही. म्युच्युअल फंड सही है, पण सगळ्यांसाठी आहे का, सगळे पैसे त्याच्यात गुंतवायला पाहिजे का, किती करायला पाहिजे, किती नाही, ह्याची माहितीच कोणी घेत नाही. म्युच्युअल फंड म्हटलं की सही आहे. ती ऍड करणाऱ्यांनी बरोबर आयडिया केली, म्युच्युअल फंड सही आहे, थंडा मतलब कोको कोला, असं डोक्यात टाकूनच दिलेलं आहे आपल्याला. तर आपण ऑटोमॅटिकली स्वतःहून जाऊन खरेदी करतो. जाहिरातच अशी करायची की स्वतः खरेदी करायचं. आता ह्याच्यात काय होतं, म्युच्युअल फंड मध्ये आणि शेअर मार्केटमध्ये तुम्हाला मी थोडक्यात फरक सांगतो. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे घेऊन इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट करता. ओके, म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकले तुम्ही तिथं, तर ते पैसे टाकणे म्हणजे काय, तुम्ही SIP करता किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करता. त्याच्यामध्ये काय कराल तुम्ही, म्युच्युअल फंड कंपनीला तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे दर महिन्याला असेल किंवा लमसम असेल, तुम्ही हे देता. ओके. आणि म्युच्युअल फंड कंपनी काय करते, हे तुमचे पैसे घेऊन, असे लाखो करोड लोकांचे पैसे घेऊन ती काय करते, स्वतःच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करते. कुठं? तर शेअर मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये हे स्वतः इन्व्हेस्ट करतात, स्वतःच्या नावाने आपले पैसे घेऊन.
लाखो करोडो लोकांचे, आणि दिवसाचे काही हजार करोड रुपये कमवतात. काही हजार करोड दिवसाचे कमवतात. आणि तुम्हाला रिटर्नच्या नावाने काय देतात? युनिट्स. म्हणजे तुम्हाला 10, 12 किंवा 15% पर्यंतचे रिटर्न्स. आणि तुम्ही मागच्या 3-1 वर्षांमध्ये बघितलं असेल तर 20-25% रिटर्न्स दिले असतील, कारण की शेअर मार्केटच 300% वाढलेलं आहे. शेअर मार्केट 300% वाढले आणि तुम्हाला किती मिळतील त्याच्यातून? तर 30%च्या वरती शक्यच नाही, अशी परिस्थिती आहे. आणि जर वर्स्ट असेल तर मायनसमध्ये पण जातात. तुम्ही जर 10-15 वर्षासाठी जर म्युच्युअल फंड करत असाल तर तुम्हाला दिसेल 7-8%च्या वरती रिटर्न्स मिळू शकत नाही त्याच्यामध्ये. सो ह्याला पर्याय काय आहे? एकच मिनिट. ह्याला पर्याय काय आहे? तर ते पर्याय तुम्हाला सांगतो. जर अभ्यास तुम्ही करू शकलात, ओके, प्रॉपर अभ्यास करू शकलात, तर हेच पैसे कुठं गुंतवता येतात ते सांगतो तुम्हाला मी. तर शेअर मार्केटमध्ये सपोज तुम्ही अभ्यास केला प्रॉपर, तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही तुमच्या मेहनतीचा पैसा घेऊन प्रॉपर अभ्यास करून इन्व्हेस्टर झालात तुम्ही शेअर मार्केटमध्ये, म्हणजे तुम्ही जेवढे पैसे गुंतवाल तेवढ्या शेअरचे तुम्ही मालक असाल. 10,000 रुपये गुंतवले, 10,000चा मालक. 5,000 गुंतवले, 2,000, 500 रुपये, 200 रुपये, जेवढे तुम्ही गुंतवाल त्याचे तुम्ही स्वतः मालक असाल, दुसरा कुणीच नसेल. तुम्ही ते मालक असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच कंपन्या बोनस देतील, डिव्हिडंड देतील, राईट इश्यू देतील, बायबॅक ऑफर देतील. हे काय आहेत? तर हे फायदे आहेत. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो ते कसे दिसतात. आणि कोर्समध्ये सविस्तर सांगेन मी तुम्हाला की तुमचे फायदे कसे होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिक्विडिटी. म्हणजे काय? तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तुमचे पैसे गुंतवू शकता आणि काढू शकता. म्युच्युअल फंडमध्ये लॉक इन पिरियड असतील, काढायचं असेल तर चार्जेस घेतील, कट करतील, बरेच भानगडे असतात त्याच्यामध्ये. इथं काहीच भानगडी नाही, फक्त एक ब्रोकरेज, किरकोळ छोटासा ब्रोकरेज लागतो तुमचा डीमॅट अकाउंट मधून. बाकी कसलेच खर्च नसतात. तुम्ही तुम्ही मालक आहात. तुम्हाला पाहिजे तेव्हा इन्व्हेस्ट करा, पाहिजे तेव्हा काढून घ्या. कधी जमलं तर इन्व्हेस्ट, नाही जमलं तर थांबून घेणे, पाहिजे असतील तर पैसे काढून घेणे, प्रॉफिट झालाय काढून घेणे, तुमची मर्जी. तेच पैसे आहे का? आता त्या पैशांचे रिझल्ट बघा का कसे असतात. मी तुम्हाला दाखवतो, आपले दोन एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. आपल्या इथे जे स्टुडंटनी शिक्षण घेतल्यानंतर केले होते, हे बघा. अंकिता मॅडम म्हणून आहेत एक, ओके, हाऊसवाईफ आहेत. तर हे त्यांनी स्क्रीनशॉट पाठवलं. इथं बघा, 2,20,000 रुपये इथं त्यांना प्रॉफिट दिसतोय. 105%चा प्रॉफिट. करंट व्हॅल्यू 4,30,000, टोटल इन्व्हेस्टमेंट 2,09,000, 2,20,000चा प्रॉफिट. 105%चा प्रॉफिट. कसं? तर माय पोर्टफोलिओ ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फॉर ओनली 8 to 9 months. आय ब्रोक माय 2 FDs विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन स्टॉक. 2 FD मोडले आणि इन्व्हेस्टमेंट केली शेअर मार्केटमध्ये. 8 ते 9 महिन्यामध्ये 105%ची रिटर्न्स. कोण देते 105% रिटर्न 8 ते 9 महिन्यामध्ये? विचार करा. आणि एक हाऊस वाईफ, काहीच बॅकग्राऊंड नसताना हे सहज करू शकले. दुसरं बघा इथं, हे बघा, कोल इंडियाचा स्टॉक आहे. इथं बघा, 103.97%, म्हणजे 104%चे रिटर्न्स आहेत. 104%. आणि इथं खाली काय लिहिले बघा, ड्रीम कम ट्रू, दाम दुप्पट विदिन 6 मंथ. जेवढे गुंतवले त्यापेक्षा जास्त प्रॉफिट, डिव्हिडंड वगैरे तर वेगळेच. थँक्स समीर सर अँड फिनान्थ्रोपिस्ट टीम. हे हे सर्वसामान्य लोक आहेत बरं का. म्हणजे जॉब करणारे, हाऊस वाईफ, अशी शेती करणारे सर्वसामान्य लोक आहेत जे हे करू शकतात. हे आम्ही सांगितलेलं नाही त्यांना, आम्ही शिकवलं की तुम्ही कसं करू शकता. आणि ते स्वतः करतायत. हे त्यांच्याकडे प्रॉफिट आहेत बघा, इथं सगळे प्रॉफिटमध्ये असतात. हे 6%, हे 4%, हे 103%, असे तुम्हाला प्रॉफिट मिळतात. डिव्हिडंड वेगळेच, तर मी तुम्हाला दाखवतो कसे होतात ते. ओके. सो आता हे तुम्ही ऐकलंच असेल की श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीबच राहतात. का बरं श्रीमंत श्रीमंत होतात आणि गरीब गरीब का राहतात? कारण की विचारसरणी. तुम्हाला सांगतो, विचारसरणी. श्रीमंत लोकांना माहित असतं की मी आयुष्यभर काम करून मोठा होऊ शकत नाही. मला लोकांना आणि पैशाला कामाला लावायला, दोन किंवा ह्याच्यातला एक कामाला लावल्याशिवाय मी श्रीमंत बनणार नाही, हे त्यांना माहित असतं. आणि मिडल क्लास गरीब विचारांच्या लोकांना काय वाटतं माहितीये? की मी मेहनत जेवढं करेन आज ना उद्या मला त्याचं फळ मिळेल. नाही, मेहनत करण्याने फळ मिळत नाही, स्मार्ट मेहनत केल्याने फळ मिळतं. म्हणजे मी ऐकलं असेल तुम्ही, हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क म्हणजे काय? की तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून ते काम करावं लागणार आहे. हार्ड वर्क म्हणजे तुम्हाला काम करून सोडून नाही चालणार, तुम्हाला तेच काम करावं लागेल जे गरजेचं आहे. मग म्हणजे काय नेमकं? तर श्रीमंत लोक काय करतात? लोकांना आणि पैशाला कामाला लावतात. आणि गरीब लोक स्वतःच, मिडल क्लास विचारांचे लोक स्वतःच आयुष्यभर झटून, जर तुम्ही मागच्या 10 वर्षापासून, 5 वर्षापासून, 20 वर्षापासून जे काही करताय त्याच्यात तुमचे जर का स्वप्न पूर्ण होत नसतील, तर तुम्हाला हे लक्षात का बरं येत नाही की ह्याच्यानंतर किती वर्ष दिले तरी ते होणार नाही?
तुम्ही स्वतः गल्ल्यावर बसत असाल, तुम्ही जॉब करत असाल आणि मोठे होण्याचे स्वप्न बघत असाल तर नाही होणार. तुम्हाला लोकांना पैशाला कामाला लावायला लागेल. म्हणजे काय, आता शेअर मार्केटमध्ये खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत ज्या आपला बेनिफिट करतात. खूप कंपन्या आहेत. त्याच्यातलं एक उदाहरण घेऊ आपण, नॉर्मल उदाहरण, ओके, म्हणजे ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी, असं एक उदाहरण घेऊ. अशा भारी भारी रिटर्न देणाऱ्या कंपन्या आहेत. सो त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काय करू शकता. आता इन्फोसिस नाव, तुम्ही हे कंपनीचं नाव ऐकलं असेल. एक उदाहरण आपण बघणार आहोत आणि आत्ता काय करू शकतो त्याच्यावरती चर्चा करू. सो इन्फोसिस कंपनीमध्ये मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून दिवसरात्र काम करतो आणि कंपनीला प्रॉफिट आणतो. कंपनीला प्रॉफिट आला, तो प्रॉफिट कोणाला दिला जातो, तर शेअर होल्डर्सना, जे याचे कंपनीचे मालक आहेत. सपोज मी इन्फोसिसचे शेअर्स खरेदी केले, म्हणजे मी तेवढ्या शेअरचा मालक झालो. आता ज्या कंपनीमध्ये लोक काम करतायत आणि माझे जे पैसे तिथे लावलेले ते जे काम करतायत, ते दोघ जण मिळून त्याला प्रॉफिट आणतात. आणि तो प्रॉफिट आला की तो पहिला स्वरूप बोनस मधून तो दाखवतो तुम्हाला. सो एका व्यक्तीने 93च्या वर्षात 1993 मध्ये 100 शेअर खरेदी केले 10,000 रुपये मध्ये. फक्त 100 शेअर खरेदी केले 10,000 रुपये मध्ये. 93 मध्ये 10,000 रुपये खूप मोठी अमाऊंट नव्हती. आज तर अजिबातच नाही. पण आज काय करायला पाहिजे ते पण कळेल तुम्हाला, थोडंसं लक्ष देऊन ऐका. या कंपनीच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येकाने काम करून प्रॉफिट आणला. कंपनीमध्ये प्रॉफिट आला की तो प्रॉफिट बोनसच्या स्वरूपात जेवढे शेअर होल्डर होते त्यांना दिलं गेलं. कसं, एकच मिनिट. ओके, सदानंद सर टीव्ही थोडा हळू करून घ्या. ओके, सो 94 साली या कंपनीने बोनसच्या स्वरूपात एकावर एक शेअर फ्री दिला. म्हणजे तुमच्याकडे एक आहे, एक, ओके, तुमच्याकडे एक शेअर आहे, एक शेअर फ्री. तुमच्याकडे 100 शेअर आहेत, 100 शेअर फ्री. एकावर एक बोनस दिला. बघा, या व्यक्तीचे 100चे 200 झाले. त्याच्यानंतर 97 मध्ये परत बोनस दिला, 200चे 400 झाले. 99 मध्ये परत दिला, 400चे 800 झाले. 2000 साली स्प्लिट झाला. स्प्लिट म्हणजे तुकडे होणे, मी तुम्हाला सविस्तर शिकवेन कोर्समध्ये. 800चे 1600 झाले. 2004 मध्ये एकावरती 3 शेअर फ्री दिले. बघा, 1600चे 6400 झाले. 2006, 14, 15, 16, 18ला एक एक बोनस देत गेले. ज्या व्यक्तीने फक्त 100 शेअर खरेदी केले होते त्याचे आज 2,04,800 शेअर झालेले आहेत. ओके, एकच मिनिट द्या. सो हे तुमच्या लक्षात येईल की काहीच न करता या व्यक्तीचे 100 शेअरवरून 2,04,800 शेअर झाले, ज्याची किंमत 15 करोड झाली 2018 पर्यंत. आणि आजच्या तारखेला त्याची किंमत आहे 34,32,00,000 रुपये. 34 करोडची किंमत झाली. आता तुम्ही मला सांगा, जर हे शिक्षण तुम्हाला मिळालं की कोणत्या कंपन्या कधी निवडायच्या, किती रुपये गुंतवायचे, ह्याचं तुम्हाला नॉलेज आलं, तर तुम्ही दर महिन्याला अशा कंपन्यांमध्ये किती रुपये गुंतवू शकता. जर तुम्हाला हे आलं तर सांगू शकाल मला, किती रुपये दर महिन्याला गुंतवू शकता मिनिमम अमाऊंट. सांगा मला चॅटबॉक्स मध्ये, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की काय होऊ शकतं. ओके, निलेश सर म्हणतात 2,000. ओके, मोहसिन सर म्हणतात 5,000. दत्ता सर म्हणतात 15,000. आशिष सर म्हणतात 2,000. ओमकार सर 40,000. श्रीकांत सर 2,000. दिनेश सर 5,000. देवीदास सर 5,000. विजय सर 10,000. अक्षय सर 5,000. निलेश पवार सर म्हणतात मंथली करू शकतो. रवींद्र सर म्हणतात 4,000. संतोष सर 20,000. निखिल सर 2,000. कुणाल सर 6,000. पवन सर 5,000. 5,000. 5,000. 1,00,000. ओके, प्रवीण सर म्हणतात 1,00,000. अजिंक्य सर म्हणतात 10,000. ओके, व्हेरी गुड. संतोष सर 10,000. 2,000. 5,000. 2,000. 5,000. 2 ते 5,000. चैताली मॅडम म्हणतायत. ओके, असे 50 सर. विनोद सर 20,000. संस्कार सर म्हणतात. तर ऍव्हरेज तुम्ही जर बघितलं तर 1-1.5 लाख असे पण टाकणार आहेत. अमोल सर म्हणतात 10 ते 1,00,000 रुपये. सो आपण ऍव्हरेज 5,000 रुपये धरू. विचार करा, तुम्ही दर महिन्याला 5,000. लेट्स कन्सिडर तुमचे 5 ते 10 वर्ष कमाईचे बाकी आहेत. पुढचे कमाईचे 10 एक वर्ष बाकी आहेत फक्त. त्या 10 वर्षात तुम्ही दर महिन्याला इकडे तिकडे जाहिराती बघून इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही अशा स्टॉक्स मध्ये गुंतवणूक केली. मी सांगत नाही की सगळे पैशाच्यात गुंतवा, पण याच्यात तुम्ही गुंतवणूक केली तर इमॅजिन करू शकता तुम्ही की तुमचे पैसे आणि लोक, हे लोक आणि आपले पैसे दोन्ही काम करून तुमचा किती प्रॉफिट होऊ शकतो. आणि ह्या व्यक्तीबद्दल जर सांगायचं असेल, ह्या व्यक्तीने 34 करोडचे स्टॉक होऊन सुद्धा हा विकून ते पैसे घेत नाहीये. 34 करोडचे स्टॉक्स आहेत पण हे विकल्यानंतरच त्याचे होतील ना. पण तो विकत नाही. का माहितीये, कारण की या कंपनीने अजून एक मार्गाने त्याला बेनिफिट दिलेला आहे, तो म्हणजे डिव्हिडंड. या कंपनीने मागच्या 23 वर्षांमध्ये ह्या व्यक्तीला 4 करोड रुपयेपेक्षा जास्त डिव्हिडंड यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा केलेले आहेत. मागच्या एका वर्षात ह्या कंपनीने या व्यक्तीला 72,70,000 रुपये दिले. ही कंपनी इन्फोसिस वर्षातून 2 वेळा डिव्हिडंड देते, जून आणि ऑक्टोबरच्या दरम्यान.
2 वेळा पक्के डिव्हिडंड देते. एकदा मागच्या वर्षी 17.5 रुपये दिले एका स्टॉकच्या मागे, एकदा 18 रुपये दिले. फ्री फुकटचा फंड. म्हणजे कळते तुम्हाला? क्लिअर क्लिअर. 36 रुपये 35 रुपये असे ह्या व्यक्तीला 35 लाख आणि 36 लाख असे मिळालेले आहेत. म्हणजे आपला एक शेअर असेल तर 18 आणि 17.5 आपण असं धरू किंवा 35 रुपये मिळाले. दरवर्षी फ्री फुकटचे पैसे आहेत एका स्टॉकच्या. मग तुमचे 10 असतील तर त्याप्रमाणे, 100 असतील, लाख असतील त्याच्या हिशोबाने. मग अशा कंपन्या आहेत जे वर्षातून 5-5, 6-6 वेळा डिव्हिडंड देतात. एकदा देतात, दोनदा देतात, 10-10, 5-5 वेळा देणारे असे डिव्हिडंड देणारे स्टॉक्स आहेत. बोनस देणारे स्टॉक्स आहेत. हे आपण कसे निवडायचे हे जर शिकलो, समजा फॉर एक्झाम्पल प्रमोद सर, सागर सर, विजय सर, मिलिंद सर, राकेश सर, दुर्योधन सर, जीवन सर, हे तुम्ही सपोज तुम्ही हा कोर्स घेतला. तुम्ही तुमच्या वाईफ बरोबर, बहिणी बरोबर, आई वडिलांबरोबर, मुलांबरोबर, मित्राबरोबर, वाईफ बरोबर, हस्बंड बरोबर, तुम्ही घरातल्यांबरोबर बसलेले जे न कमवणारे व्यक्ती, हा का, न कमवणाऱ्या व्यक्तींबरोबर तुम्ही हा कोर्स केला. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या घरातले न कमवणारे व्यक्ती 500 रुपये गुंतवू शकतात अशा स्टॉक्समध्ये? 500 किंवा 1000 रुपये? येस नो? दर महिन्याला सांगू शकता मला? 500 किंवा 1000 रुपये गुंतवू शकता? येस, ऑब्व्हियसली सगळे येस म्हणतात. तुमच्या लक्षात आलं? मागच्या तासाभरात आपण डिस्कस करताना एक गोष्ट ठळकपणे मी तुम्हाला सांगतोय की पैसे नाहीये ही अडचण नसते, नॉलेज नाहीये ही अडचण असते. तुम्ही जर का हे 7-8 वर्ष नीतिनियमाने जर करू शकलात, 10 वर्ष केला तर लयच भारी. 10 वर्ष जर तुम्ही आणि तुमच्या घरातल्यांनी हे मिळून केलं तर काय कुठं असेल विचार करा तुम्ही. तुम्हाला लागणारे पैसे डिव्हिडंड मधून येत राहतील आणि पुढच्या पिढीला लागणारे पैसे सगळे जमा होत आहेत. म्हणजे पुढची पिढी आपल्यासारखी स्ट्रगलर नसणार आहे. हे करण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे, त्याच्याशिवाय मार्ग नाही. मी असं सांगत नाही की आमच्या इथंच कोर्स करा, पण हे कोर्स किंवा हे शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मराठी माणूस श्रीमंत बनणं खूप अवघड आहे. खरंच सांगतो. हे तुम्ही अमृतुल्य करा, जशी हवा येईल तशी. कधी ते पानवाल्याचं दुकान करा किंवा एसटीडी बूथ आधी टाकायचे, इंटरनेट कॅफे टाकायचे. हे हवा येणारे जे बिझनेसेस आहेत ना, हे काय लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतात, पण पैशाला आणि लोकांना कामाला लावल्याशिवाय आपण श्रीमंत नाही बनवू शकत. हे दोन शिवाय तिसरा मार्ग मला माहित नाही श्रीमंत बनवणारा, ऍटलिस्ट मला माहित नाही. आणि मी हे करू शकलो मागच्या, तुम्हाला सांगतो, 6 वर्षाच्या ह्या नॉलेजमध्ये. शेअर मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करून, माझे स्टुडंट हे करून सगळे करतायत. तुम्ही रिव्ह्यू सगळ्यांचे बघू शकता. हे शिक्षण घेणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात काय होईल बाबा, मी हे शिकवताना तुम्हाला सांगितलं, खूप मोठे मोठे प्रॉमिस केले, 8,000 काढून घेतले आणि मी पळून गेलो. असं समजा मी पळून गेलो, पण तुम्हाला नॉलेज मिळेल कारण की कोर्स तुमच्याकडे असणार आहे. पण मी 6 वर्षापासून माझी टीम हे करतोय आणि तुम्हाला हे खरंच कामात येणार आहे. खरंच सांगतो. किंवा घरातल्यांनी जरी शिकले, अहो जर तुमच्या मुलांना हे लक्षात आलं, 4थी-5वीच्या मुलांना हे कळतं बरं का, एवढ्या सिंपल भाषेत शिकवतो आपण. सो हे असं आहे. आता अजून एक इन्कम सोर्स बद्दल बघू. आयपीओ. आयपीओ ऐकलं ज्यांना ह्याची थोडीफार माहिती आहे, सगळ्यात पहिले म्हणतात आयपीओ मिळत नाही सर, आयपीओ मिळत नाही, मला लागला नाही कधी, मी कधीच बघितलं नाही कोणाला लागताना. अहो त्याचा अभ्यास केलाय का तुम्ही? हा जर प्रश्न विचारला तर मला 99.99% लोकांनी आजपर्यंत हे सांगितलं नाही त्याचा अभ्यास कसा करायचा असतो मला माहित नाही. आता तुम्हाला सांगतो, ह्याचा अर्थ सांगतो आधी, किती मजेशीर आहे ऐका का. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे सुरुवातीला एक अशी ऑफर दिलेली आहे एका कंपनीने की आमचे स्टॉक्स तुम्ही आता घ्या, आम्ही ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट करतोय, ती तिथे लिस्ट झाली की तुम्ही ते शेअर्स विकून चांगले पैसे कमवू शकता. हे अशी एकंदरीत त्याचा अर्थ असतो इनिशियल पब्लिक ऑफरचा. इनिशियल पब्लिक ऑफर. आता हे नाव पब्लिक ऑफर का ठेवलेलं? कारण की गव्हर्नमेंटने एक तरतूद बनवली की सर्वसामान्य व्यक्ती कुठली इन्व्हेस्टमेंट केली की त्याला चांगले रिटर्न्स मिळत नाहीत, 5-6% वरती ऍव्हरेज रिटर्न पेक्षा जास्त मिळत नाहीत. तर मग चांगले पैसे कसे कमवावे साधारण माणसांनी, सर्वसामान्य माणसांनी? तर पब्लिक इश्यू मधून. म्हणून हे काढलं. पण ह्याचं शिक्षणच कोणाला देत देत नाहीत. हे आपल्याला शाळेत शिकवायला पाहिजे होतं. ते आठवते शाळेत असे शिकवायचे की मी उठलो, मी आंघोळ केली, मी ब्रश केलं, मी चांगले कपडे घातले, मी नाश्ता केला, मी शूज घातले, बॅग घेतली आणि शाळेला गेलो. असं लहान मुलांचे बघा, तुमच्या घरातले कोणी असतील तर असं शिकवलं. तसं शिकवायला पाहिजे होतं. मी उठलो सकाळी, मी बघितलं की ओके आयपीओ नवीन कंपनी चालू आहे, मी त्याचा अभ्यास केला, चांगले मी अप्लाय केला, असं शिकवायला पाहिजे होतं. खरंच सांगतो, एवढं सोपं आहे ते. अक्षरशः मी तुम्हाला तसंच शिकवेन. एवढं सिंपल आहे की तुम्ही कुठलाही आयपीओ अप्लाय करताना कसं त्याला ओळखावं, तुम्ही सहज 5 मिनिटांमध्ये ओळखू शकता. 5 मिनिटांमध्ये. आता ह्याच्यामध्ये किती पैसे लागतात आणि किती रिस्क असते ती सांगून देतो.
आता ते सांगायच्या आधी मागच्या काही स्टॉक्सचे तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो, जे आपण अभ्यास करून ठरवलं होतं की अरे हे चांगले स्टॉक्स आहेत, चांगल्या कंपन्या आहेत. त्यांचे रिटर्न्स बघा बरं का. 60%, 93%, 100%, 35, 90, 80, 62, 76, 75, 32, 20, 65, 82, 87, 169, 80, 10, 66, 42, -5%, 95, 28, 15, 34 आणि 21%, असे रिटर्न्स एका दिवसाचे आहेत. एका दिवसाचे लिस्ट झाल्या झाल्या हे रिटर्न्स असे त्या दिवसामध्ये आलेले रिटर्न्स आहेत. आता तुम्हाला सांगतो, मागच्या 3 दिवस आधी एक आयपीओ ओपन झाला. ओके, विभोर स्टील नावाचा. हे बघा, आपल्याच एका स्टुडंटचा स्क्रीनशॉट आहे. व्हॉट अ सुपर डुपर लिस्टिंग गेन ऑफ विभोर स्टील. 15,000चे 42,000 झाले. एकाच लॉटवर 27,000चा प्रॉफिट एका दिवसात. आयपीओची जादू. आयपीओ वर्षातून 50-60 कमीत कमी आयपीओ येतात. वर्षातून 50-60, त्याच्यातले आपल्याला 3 ते 4 जरी मिळाले, गंगा न्हाली भाई. फक्त 3 ते 4 जरी मिळाले तरी. ह्याचा अभ्यास एकदम सिंपल आहे. आता ह्याच्यात पैसे किती लागतात समोर दिसतंय, 15,000 रुपये. म्हणजे सर्वसामान्याला माणसाला परवडणारे पैसे 15,000 रुपये एका आयपीओ ला लागतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं, ह्या 6 महिन्यामध्ये मागच्या एकच रिझल्ट मायनसमध्ये गेला. बाकी सगळे माझ्या 6 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये आम्ही जे ठरवले होते त्या आयपीओ मधला हा तिसरा आयपीओ जो मायनसमध्ये गेला. तर मायनसमध्ये एका दिवसात किती जाऊ शकतो, तर 5%. 5% जास्त जाण्याची शक्यता ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर असते. म्हणजे किती, 700-800 रुपये जास्तीत लॉस होऊ शकतो. तर तुम्ही तयार आहात का की बाबा असं शिक्षण घेतल्यानंतर 15,000 लावायचे आणि रिस्क किती असेल? कधीतरी रिस्क एक होऊ शकते, ती म्हणजे 5%ची, म्हणजे 500 ते 700-800 रुपये. चालेल तुम्हाला असं? ओके, निलेश सर, सागर सर, दिनेश सर, दुर्योधन सर, देवीदास सर, सगळेच सगळेच येस म्हणतात. लक्षात येते तुम्हाला की पैसे ही अडचण नाही, शिक्षण नॉलेज कोणी सांगितलं नाही ही अडचण आहे. आणि आपण जर ही अडचण दूर केली तर पैसे कुणाकडे येतील? आपल्याकडेच येणार, दुसरीकडे कुठे जातील? आता अजून आपण टेक्निकल अनालिसिस कडे चाललोय. आता भारतामध्ये हजारो स्टॉकच्या कंपन्या आहेत, पण आपल्याला त्या कंपन्यांचं, सगळ्यात मोठ्या कंपन्यांचं जर अनालिसिस करायचं असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पलचं टेक्निकल अनालिसिस छोटासा एक भाग शिकवतो. ओके, एखाद 2 मिनिटं लागतील शिकवायला. लक्ष देऊन ऐका. झिरो नॉलेज असलं तरी तुम्हाला कळेल ह्याची शाश्वती, बरं का. आणि हे शिकल्यानंतर 1-1.5 मिनिटामध्ये तुम्ही शिकाल. आणि आपण लगेच आत्ताच्या चार्ट वरती जाऊ. ओके, चार्ट कसं बघायचं ते पण शिकवतो. आणि त्या चार्ट वरती आपण जे आता इथे शिकणार आहोत ना, तसंच कसं मार्केट घडतं, असं कसं काय घडू शकतं मार्केटमध्ये, हे पण तुम्हाला सांगतो. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, तुम्हाला आवडेल असं नॉलेज, जे कदाचित याच्या आधी तुम्ही ऐकलं नसेल. ओके, लक्ष देऊन थोडंसं ऐका. 1.5-2 मिनिटामध्ये मॅक्सिमम आपण चार्ट वरती जाणार होते शिकून लगेच. सो सपोज तुम्हाला एखादा स्टॉक खरेदी करायचा आहे, बाय करायचा आहे, आणि तो स्टॉक खरेदी करायच्या आधी टेक्निकल अनालिसिस मध्ये, चार्ट मध्ये दिसायला पाहिजे की तो एका लेवलवरून एका लेवलपर्यंत खाली पडलाय. म्हणजे काय, समजा 300 रुपये त्याची किंमत आहे आणि तो पडत पडत खाली तिथं 200 रुपयाला आला. असं पडलंय, मागच्या काही दिवसांमध्ये त्याचे प्राइसेस पडलेत. आणि शेवटी तिथे खाली आल्यानंतर तिथे एक लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे. ही कॅन्डल कळत नसेल तर ठोकळे म्हणा, काहीच हरकत नाही. प्राइसेस खाली पडले, कुणालाही कळेल 300 रुपयावरून 200 रुपयाला आलेली आहे अंदाजे. आणि शेवटी तिथं लाल आणि हिरवी कॅन्डल झाली की तिथं आपण खरेदी करू शकतो. ह्याच्यात अजून काही गोष्टी असतात ते तुम्हाला कोर्समध्ये शिकवेन, पण एवढ्या ह्याच्यात तुम्हाला कळून जाईल. प्राइसेस खाली पडले, लाल आणि हिरवी गोष्ट बाय करणे. ओके, आता प्राइसेस वर गेले तर मी सेल करू शकतो. प्राइसेस वर गेले, मला प्रॉफिट झाला, आणि वरती गेल्यानंतर वरती टॉपला तिथं हिरवी आणि लाल कॅन्डल आली की विकायचं. प्राइसेस खाली आली, लाल आणि हिरवी बाय, खरेदी करणे. प्राइसेस वर गेले, हिरवी आणि लाल, सेल करणे. एवढंच लक्षात ठेवा फक्त. ओके, बाईंग, सेलिंग, खाली वर असं. ओके, खाली आलं तर लाल आणि हिरवं, वरती गेल्यावर हिरवा आणि लाल, हे दोनच कलर असतात, बाकी कलरचं काही घेणं देणंच नाही. सो हे आता मी बघणार आहे. आता एका चार्ट वरती जाऊन आपण बघू. आत्ताच्या निफ्टी 50चा चार्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके, निफ्टी 50चा चार्ट म्हणजे काय की इंडियामधले जे टॉप 50 कंपन्या आहेत त्यांचा चार्ट. ओके, मी तुम्हाला दाखवून देतो. एक वेबसाईट आहे, त्याचं नाव आहे ट्रेडिंग व्यू. ट्रेडिंग व्यू ह्या वेबसाईटवरती मी तुम्हाला हा चार्ट दाखवतोय. वन ऑफ द बेस्ट वेबसाईट, ज्याच्यावरती ऑथेंटिक डेटा मिळतो. आता याच्यामध्ये तुम्हाला वर खाली जाताना असे 2 कलरचे कॅन्डल्स दिसतील. आता मी लाईन्स काढतो, बघा का. हे लाईन्स टाकले मी इथं.
ओके, थोडं मोठं करायचा प्रयत्न करतो. बघा, हे लाईन टाकली जेव्हा पण वरती गेले टोकावर. ओके, तिथं वरती बघा, इथं वरती आला, इथं तुम्हाला दिसेल, हे बघा, इथं हे दोन कॅन्डल्स दिसतील तुम्हाला, हिरवी लाल. टोकावरती मी तुम्हाला सांगितलं तर वरती गेले प्राइसेस, हिरवीनी लाल कॅन्डल आली की सेल. खाली आला, इथं बघा लाल आणि हिरवी कॅन्डल, डाऊन आल्यानंतर लाल आणि हिरवी कॅन्डल, बाय. परत वरती सेम, बघा सेल, तिथंच खाली परत लाल आणि हिरवी, बाय. परत प्रत्येक वेळेला इथं परत सेम तसंच, परत इकडं तसंच. ओके, इथं परत सेम सेल, परत इथं बाय, परत इथं हिरवी आणि लाल सेल, परत खाली आलं लाल आणि हिरवी, बाय. परत वरती हिरवी आणि लाल सेल, परत खाली हिरवी आणि लाल, लाल आणि हिरवी, बाय. परत वरती हिरवी आणि लाल सेल, परत खाली सेम लाल आणि हिरवी, बाय. प्रत्येक वेळेला तसंच झालं. हे असं कसं काय घडतं प्रत्येक वेळेला? हे नेमकं असंच कसं काय असेल? तुम्ही जे सांगताय तसंच कसं काय? आणि खरंच असं होतं का? स्कॅम आहे का? तुम्हाला मी एक्सप्लेन करतो सिंपल साध्या भाषेमध्ये. ओके, हे का बरं असं घडतं? हे घडतं कारण की काही लोक त्यांचे स्टॉक्स विकतात किंवा खरेदी करतात मोठ्या प्रमाणात, तेव्हा हे पॅटर्न तयार होतात. मोठ्या प्रमाणात म्हणजे कोण? जे मोठ्या कंपन्या असतील, मोठे लोक असतील, जे करोडोंमध्ये ट्रेड करतात, ते लोक जेव्हा ट्रेड करतात तेव्हा हे असे कॅन्डलस्टिक्स बनतात. आणि हे बनताना काही पॅटर्न बनवतात. आणि ते पॅटर्न आपण जर शिकलो की आपल्याला कळून जातं बाईंग सेलिंग कधी करायची. आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो, मागच्या 3-1 वर्ष मागे घेऊन जातो आणि तिथून मी आता तुम्हाला इकडे घेऊन येतो. ओके, थोडं लक्ष देऊन बघा, खूप मजेशीर आहे गोष्ट. तुम्हाला कदाचित पहिल्यांदा असं समजेल की अच्छा, हे असं होतं, सर्वसामान्य लोक का बरं लॉसेस करतात आणि का बरं ह्यांच्या फंदात पडतात आणि लॉसेस करून बसतात, ते तुम्हाला कळेल. आता इथे बघा, मी तुम्हाला 2020चा चार्ट दाखवतो. 2020 मध्ये प्राइसेस वरती गेले होते आणि इथं बघा, तुम्हाला दिसेल हिरवे लाल कॅन्डल सेलिंगचा सिग्नल इथं आला होता. ओके, सेलिंगचा सिग्नल इथं क्लिअरली दिसत होता. सो हे कधी झालेलं आहे मी तुम्हाला त्याचं हे दाखवतो, कर्सर दाखवून डेट दाखवतो. डेट तुम्हाला तिथे दिसेल 20 जानेवारी 2020. ओके, 20 जानेवारी 2020 मध्ये हा पॅटर्न झालाय. कोणता? सेलिंगचा. जेव्हा निफ्टी निफ्टी 50 ही अराउंड 12,500च्या रेंजमध्ये होती, 12,500 12,500च्या रेंजमध्ये, तेव्हा सिग्नल आला. तुम्हाला आठवते जानेवारी 2020 मध्ये आपल्याला करोना, लॉकडाऊन, हे व्हायरस, हे असे प्रकारचे हे शब्द सुद्धा माहित नव्हते. पण चायनामधून तो कार्यक्रम सुरू झाला होता, व्हायरस पसरण्याचा. आता व्हायरस लोकांनी स्वतः बनवून चायनीज लोकांनी जगभरात पसरवला आणि हे कांड केलेलं आहे. जाणून बुजून केलेला कांड, चुकून नाही, जाणून बुजून झालेला कांड. लॅबमध्ये बनवलेला हा व्हायरस जगभरात पसरून हे सगळं केलं. आता हे पसरवायच्या आधी आतल्या लोकांना माहित असेल का की बाबा ह्याच्यामुळे जगात सगळे धांदळ उडणार आहे, सगळे प्रॉब्लेम होणार आहेत? हे माहित असेल का आतल्या लोकांना? येस नो, काय वाटतं तुम्हाला? सांगू शकाल मला? येस नो? येस, माहित असेल ऑब्विसली. ओके, काही लोक नो पण म्हणतात. अहो, हे त्यांनी जगभरात स्वतःहून बनवून पाठवलं ना, ते चायनीज लोकांनी व्हायरस बनवला आणि टाकला बाहेर. व्हायरस, करोना व्हायरस हा ह्यानी दिलेलं नाही, नेचरनी. हे संसर्गजन्य नाहीये, हे लॅबमध्ये बनवलेलं आहे. हे आतल्या लोकांना माहित होतं हे पसरून हे सगळा प्रॉब्लेम होणार आहे. हे आतले लोक म्हणजे इंडियाचे खूप मोठे लोक, चायनाचे खूप मोठे लोक, जगातले खूप मोठे लोकांना हे सगळं माहित होतं. आपल्याला नव्हतं. जनरल पब्लिकला कधी कळालं? मार्च मध्ये, जेव्हा आपल्या इथं लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन लागला कधी? लॉकडाऊन लागला आठवतंय तुम्हाला? 21 का 22 मार्च 2020ला. इथं बघा, मी इथं कर्सर ठेवलाय. 23 मार्चला इथून मार्केट वरती जायला सुरुवात झाली. 22 मार्चला लॉकडाऊन लागलं, 23 मार्च पासून स्टॉक मार्केट वरती जायला सुरू झालं. जो स्टॉक मार्केट 7,500 रुपयाला होता, तो आज 22,000ला क्रॉस करून गेलेला आहे. लक्षात आलं हे तुम्हाला? सगळं मार्केट बंद असताना कसं काय इकडून मार्केट वरती जाऊ शकतो? सगळे बिझनेस बंद असताना, आणि इथं कसं काय सिग्नल येऊ शकतो आपल्या इथं करोना नसताना? कारण की आतल्या लोकांना माहित होतं. आता हा झाला इंटरनॅशनल. ओके, एक उदाहरण. आता तुम्हाला अजून एक इंटरनॅशनल उदाहरण देतो आणि मग देशी उदाहरण देतो. तुम्ही मला सांगा, अजून एक न्यूज खूप मोठी इंटरनॅशनल लेवलला आली होती की युक्रेनवरती रशियानी बॉम्ब टाकला. तर हा अचानक झालेला आहे की प्लॅन करून केलेला असेल? अचानक की प्लॅन?
पहिला ऑप्शन की दुसरा ऑप्शन? अचानक म्हणजे पहिला ऑप्शन, प्लॅन करून म्हणजे दुसरा ऑप्शन. कुठला ऑप्शन काय वाटतं? युक्रेनवरती जो बॉम्ब टाकला तो प्लॅन करून टाकलेला आहे, दुसरा ऑप्शन बरोबर. मग आता प्लॅन करून टाकला असेल बॉम्ब, तर आतल्या लोकांना माहित असेल की कधी बॉम्ब टाकणार आहे. येस ऑर नो? आतल्या लोकांना माहित असेल बॉम्ब कधी टाकणार आहे, ऑब्व्हियसली. मग ते त्यांचे स्टॉक्स विकतात की आता हे बॉम्बची न्यूज बाहेर पडली की स्टॉक पडणार आहे, त्याच्या आधी माझा प्रॉफिट बुक करतो आणि मी त्याच्यातून बाहेर पडतो. असं असतं. म्हणजे हे तुम्हाला सांगतो, इकडे आहे ना, ह्या रेंजमध्ये तुम्हाला दाखवून देतो. हे इथं हे इथं सिग्नल आला होता की मार्केट पडणार आहे. कधी? ऑक्टोबर 2021 मध्ये सिग्नल आला होता. बॉम्ब कधी पडलाय माझ्या मते? बॉम्ब तो नोव्हेंबरमध्ये की फेब्रुवारीमध्ये, आय थिंक या रेंजमध्ये कुठेतरी बॉम्ब पडला तो. आणि त्याच्या आधी कमीत कमी महिनाभर आधी सिग्नल आलेला आहे. महिनाभर आधी सिग्नल आलाय की मार्केट इथून पडणार आहे. कारण की आतले लोक ना माहीत असते हे. न्यूज मध्ये जेव्हा पब्लिकला कळतं तोपर्यंत पब्लिकचे पैसे गेलेले असतात. काहीच करू शकत नाही. करोडो रुपये घालून बसतात लोक. हे का करतात? कारण की न्यूज वरती डिपेंड राहतात. न्यूजच्या आधी आपल्याला कळतं. आता तुम्हाला देशी उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला पटकन हे आतापर्यंत मी जे बोललो ते लक्षात येईल. काही लोकांना वाटत असेल की यार काय बोलतोय, हा बडबड करतोय. आता तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हा एचडीएफसी बँकचा स्टॉक. एचडीएफसी बँक आता तुम्हाला दाखवतो. हा स्टॉक इथून वरती गेला. इथं बघा, 1 जानेवारीला 1 जानेवारीला सिग्नल आलाय. इथं दिसतंय तुम्हाला, प्राइसेस वर गेले, हिरवे लाल कॅन्डल. इथं सेल, हा इथं सेलचा सिग्नल तयार झालाय. प्राइसेस वरती गेले, हिरवे लाल कॅन्डल, सेलिंगचा सिग्नल झालेला आहे. कधी? 1 जानेवारी 2024. आता ह्याच्यात काय झालं होतं, मार्केट बघा का, तो स्टॉक 1700 रुपयाच्या वरती होता. तिथून पडून तो आला 1400 रुपयाला. का बरं एवढा पडला? कारण की ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यामध्ये ह्या कंपनीचा परफॉर्मन्स घसरला होता. ह्यांनी लॉसेस केले होते, म्हणजे तेवढा भारी परफॉर्मन्स केलेला नव्हता 3 महिने. आता याचा रिपोर्ट कधी बनतो? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर परफॉर्मन्सचा रिपोर्ट कधी बनतो? जानेवारी 31 तारखेला तयार असेल तो रिपोर्ट, किंवा 1 जानेवारीला तयार असेल. तर 1 जानेवारीला जेव्हा हा रिपोर्ट तयार होता, हा कुणाला माहित असणार आहे? एचडीएफसी बँकेच्या मॅनेजमेंटला, बरोबर, किंवा त्या मोठ्या लोकांना. म्हणजे दीपक पारेख जर माझे मित्र असतील तर मला पण कळालं असतं कदाचित. तर ते माझे मित्र होऊ शकत नाहीत कधीच, आणि आपले कोणाचेच होऊ शकत नाहीत. तर त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला माहित नसणार. हा न्यूज मध्ये कधी आला? 3ऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या. इथं बघा किती पडलाय. पण सिग्नल कधी? पहिल्याच दिवशी, वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्लिअर कट इथे सिग्नल आहे. इथून हा स्टॉक पडतो. 1700 वरून तो स्टॉक 1400 रुपयाला आला, क्लिअर कट. हे आपल्याला कळतं की न्यूज मध्ये ही बातमी आली की यांचा परफॉर्मन्स घसरलाय मागच्या 3 महिन्याचा. लोक घाबरून त्याचे स्टॉक्स विकायला लागले आणि लोकांना लॉसेस झाले. पण आपल्याला जर हे चार्ट कळालं तर आधीच कळून जातं की ओके, हे असं आहे का, आता इथं आलेलं आहे, मी बाहेर पडायला पाहिजे माझे प्रॉफिट घेऊन. कारण की आतले लोक, त्यांना रिपोर्ट कळाला की ते त्यांचे स्टॉक्स विकून प्रॉफिट कमवून घेतात. आय होप तुमच्या लक्षात आले हे. येस नो सांगू शकता, आलंय का लक्षात? जर हे 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपण ते चार्ट शिकून जर इथं समजू शकतो एवढ्या इझिली, तर विचार करा की आपण कोर्स जर जॉईन केला तर काय काय होऊ शकतं. एवढ्याच सिंपल साध्या भाषेमध्ये आपण शिकवतो. एकच मिनिट. सो आपण एक ऍप बनवलेलं आहे, मोबाईल ऍप. आणि त्या मोबाईल ऍप मधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी, म्हणजे तुम्हाला ट्रेडिंगच्या कामात येतील, इन्व्हेस्टमेंटच्या कामात येतील. हे फ्री ऑफ कॉस्ट ऍप आहे. ह्याचे आपण पैसे घेत नाही, हे फ्री ऑफ कॉस्ट देतो. पण हे कसं वापरायचं तुम्ही कोर्स केल्यानंतर जास्त लवकर कळेल तुम्हाला. सो ह्या ह्या ऍपमध्ये आम्ही काय काय बनवले बघा. पहिले पिव्होट कॅल्क्युलेटर. हे पिव्होट कॅल्क्युलेटर काय आहे? तुम्हाला हे सांगतो की बाबा एखादा स्टॉक खाली पडणार आहे की वरती जाणार आहे, ह्याचा अंदाज तुम्हाला 1 दिवस आधीच देऊन टाक, की याच्यानंतर तो वरती गेला तर किती पॉईंट जाईल, खाली पडला तर किती पॉईंट जाईल. ओके, हे क्लिअर कट कळून जातं. म्हणजे सपोज आता आपण काय बघितलं थोड्या वेळ आधी, की बाबा एखादा स्टॉक जर का इथून वरती गेला आणि टॉपला तिथं त्यांनी हिरव्याने लाल कॅन्डल बनवली की इथून तो खाली पडू शकतो, असं आपण बघितलं. पडू शकतो, पण किती खाली पडेल, खाली पडला तर किती पॉईंट अंदाजे जाऊ शकतं, तर तो त्याचा अंदाज सांगून देतो की उद्या हा स्टॉक एवढा खाली पडू शकतो किंवा एवढा वरती जाऊ शकतो. ह्याचा अंदाज कळून जातो इझिली. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की मला उद्या काय होणार आहे याची रिस्क, भीतीच नाहीये. मला माहित आहे हा गेला इथपर्यंत जाऊ शकतो, ते ह्याच्या खाली पडला तर एवढा पडू शकतो. ही मला अंदाज आधीच 1 दिवस आधीच कळेल. एवढं भारी. ओके. दुसरं आहे फिबोनाची.
हा काय दुसरं कन्फर्मेशन. हा सांगतो की हा आता इथं खाली पडला, इथून वरती जाणार असेल तर हे कन्फर्मेशन आहे की इथून वरती जाणार आहे. म्हणजे आपल्याला पहिलं कॅल्क्युलेटर काय सांगेल, इथं तुम्ही बाय सेल केला तर एवढं पॉईंट पडू शकतो. दुसरा हा कन्फर्मेशन देतो की हा नक्की इथून वरती इथंपर्यंत आला म्हणजे याच्या वरती जाणार आहे, किंवा इथपर्यंत खाली पडलाय म्हणजे याच्यानंतर खाली अजून पडणार. बाईंग सेलिंग क्लिअर तो लेवल सांगून देतो. अजून रिस्क कमी झाली. तिसरं इन्फ्लेशन म्हणजे काय, की मी सपोज 1,00,000 रुपये कुठे गुंतवायचे ठरवले, कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये, शेअर मार्केट सोडून कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवले, आणि तिथं मी 10 वर्षासाठी ठेवले, तर ते 10 वर्षानंतर 1,00,000 रुपयाची काय व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे कदाचित ते 10 लाखाचे 2-3 लाख रुपये झाले असतील, पण 10 वर्षानंतर तिची व्हॅल्यू काय असणार आहे. तुम्ही बघा, बाजारात प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. दुपटीने तिपटीने महागाडी होते. आणि इन्फ्लेशन जर तुम्ही चेक केला तर सरकारने जे आकडे देतात ते 4-5-6% वरती इन्फ्लेशन दाखवत नाहीत. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, वर्षाला 6% महागाई वाढते. ते कुठले कुठले आयटम असतात, तर ते 2-4 आयटमच ठराविक घेतात, सगळे घेत नाहीत. ते ते पॉलिटिकली करेक्ट उत्तर असतं. ऍक्च्युली मध्ये किती महागाई वाढते हे तुम्हाला सर्वसामान्य लोकांना इझिली कळेल. मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवतोच की भाज्यांचे किंवा कुठलेही वस्तू आपल्याला लागतात त्यांचे भाव किती वाढतात, वर्षातून किती टक्के वाढतात, ह्याच्यातून कळतं. म्हणजे मी एखादी इन्व्हेस्टमेंट केली की माझा पैसा घसरत जातो, म्हणजे कमी कमी होत जातो. आकडे वाढतील पण कमी कमी. तर त्याची व्हॅल्यू 10 वर्षांनी किती असेल ते तुम्हाला याच्यात कळेल या कॅल्क्युलेटरमध्ये. चौथं कॅल्क्युलेटर जे की अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं असलेलं, ज्याच्यामुळे शेअर मार्केटची पूर्ण भीती कमी होऊ शकते, ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट कॅल्क्युलेटर. म्हणजे काय, समजा एखादा स्टॉक 100 रुपयाच्या लेवलला आहे. 100 रुपयाच्या लेवलला हा स्टॉक मी अनालिसिस केलं आणि माझ्या लक्षात आलं की अरे हे मी इथं बाय करू शकतो, खरेदी करू शकतो. तर ह्या रिस्क कॅल्क्युलेटरने मला कळेल की हा वरती गेला तर मला 10 रुपयाचा प्रॉफिट देऊ शकतो, आणि खाली पडला तर 5 रुपयाचा लॉस होऊ शकतो. बाय करायच्या आधी बरं का, डिसिजन घेण्याच्या आधी मला हे अनालिसिस करता येतील की वर गेला तर 10 रुपयाचा प्रॉफिट, खाली पडला तर 5चा लॉस. तर तुम्हाला बाय करण्याच्या आधी जर असे कॅल्क्युलेशन करता आले तर तुम्ही एवढी रिस्क घेऊ शकता का? काय वाटतं? काय वाटतं, येस नो सांगू शकता? ही रिस्क घेऊ शकता तुम्ही एवढी? 100 रुपयाला 10 रुपयाचा प्रॉफिटवरती 5 रुपयाचा लॉस होऊ शकतो. येस, घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला हा लॉस झाला तर त्रास होणार नाही. वाईट वाटेल, ते आपल्याला वाटतंच हो, खिशातून पडले तरी वाईट वाटतात. पण हे 5 रुपये लॉस हे मला आधीपासून माहित असणार आहे की लॉस झाला तर 5चा होऊ शकतो. मला परवडत असेल तर मी बाय करणार, नाही तर नाही. एकदम सिंपल. सो मी तिथं बाय केलं, 5 रुपयाचा लॉस झाला तर ठीक आहे, 5 रुपयाचा लॉस घेऊन बाहेर पडलो. 10 रुपयाचा प्रॉफिट झाला तो पण ठीक आहे, मला माहित होता, मी 10 रुपये घेऊन बाहेर पडलो. एकदम सिंपल. हे ज्यांना कळत नाही, हे जे रिस्क मॅनेजमेंटचं शिकत नाहीत, करत नाहीत, ते लोक लॉस करून बसतात. मला वाटलं म्हणून बाय करायचं आणि शेअर मार्केटमध्ये लॉसेस करतात आणि शेवटी म्हणतात शेअर मार्केट भंगार आहे, शेअर मार्केट जुगार आहे, शेअर मार्केट रिस्की आहे. आपल्यासारख्या माणसांनी करू नये. आपण आपलं काम भलं, आपली नोकरी बरी, आपलं घर भलं, असे सांगून गरीब आयुष्यभर राहून जातात. माझे आई वडील असे होते, माझे घरातले पण तसे आहेत. पण मी तसं नाही केलं. मी शिकलो आणि माझ्या लक्षात आलं की किती रिस्क घेता येते. काय असते बाबा, तुम्हाला सांगतो, कोणत्याही बिझनेसमध्ये एवढी रिस्क मॅनेजमेंट शिकता येत नाही. तुम्ही समजा उद्या एखादा बिझनेस टाकलात तर त्याच्यामध्ये किती लॉस होऊ शकतो, कसं काढाल? काढण्याचे काय मार्गच नाहीये. लॉस झाला तर सगळाच बिझनेस बंद पडला, प्रॉफिट झाला तर एवढा होऊ शकतो, एक अंदाज काढता येतात. शेअर मार्केट हे एकमेव असं बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हे अंदाज काढू शकता आणि तुम्हाला परवडत असेल तरच एंट्री करणे, नाही तर नाही. फॉर एक्झाम्पल, लेट्स कन्सिडर तुम्ही अनालिसिस केलं आणि त्याच्या लक्षात आलं की 20 रुपयाचा लॉस आहे बरं का याच्यात. म्हणजे रिस्क किती आहे? 20 रुपयाची. प्रॉफिट किती होऊ शकतो? 10 रुपयाचा. तर मी घ्यायला पाहिजे, येस नो? काय वाटतं तुम्हाला? 20 रुपयाची रिस्क असेल तर मी याच्यात जाईन का? ऑब्व्हियसली नो. है ना, ऑब्व्हियसली जाणार नाही. म्हणजे ही एंट्री करायची आधी मला जर दिसत असेल की बाबा रिस्क जास्त आहे बरं का, 100 रुपये लावून 20 रुपयाचा लॉस मला सहन नाही होणार, मग मी नाही जाणार. कॉमन सेन्स आहे. ह्याच्यात काहीच डोकं लावण्यासारखं नाही, एवढं सोपं आहे. हे जे करत नाहीत ते लॉसेस करतात, मग ते शेअर मार्केटला नावं ठेवतात. अहो, शेअर मार्केट 1875 पासून चालू आहे. 1875, 250 वर्ष, 150 वर्ष होत आले. 150 वर्ष, 5-6 पिढ्या निघून गेल्या त्याच्यामध्ये. अजून सुद्धा आपण त्याला नावं ठेवायची की शिकून घ्यायचं. जर का ते फ्रॉड असतं तर सरकार मान्यता नसती त्याला. सरकार मान्यता आहे त्याला. ते सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणते शेअर मार्केटमधून पैसे कमवणे म्हणजे तुम्ही बिझनेस इन्कम आहे तुमचा. हे प्रॉपर जर शिकलो आपण तर आपल्याला प्रॉफिट होतात का नाही हे कळेल. आणि जर पटत असेल, 200, 400, 500, 1000 रुपये लावून जर मी करू शकलो
तर कंटिन्यू करा, नाही तर सोडून द्या, काय लॉस आहे. बाकीच्या गोष्टी करा, इन्व्हेस्टमेंट करू शकतो, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये करू शकतो. तुम्हाला ऍटलिस्ट नॉलेज असेल, समोरचा व्यक्ती फसवणार नाही तुम्हाला. आता हे वापरून लोकांनी कशी सुरुवात केली, कसे पैसे कमवले, हे पण तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. शेवटचं आता कॅल्क्युलेटर एकदा सांगतो. ज्ञान 9. ज्ञान 9 कॅल्क्युलेटर काय आहे? तुम्ही शेअर मार्केटच्या बाबतीत जर गुगलवरती जाऊन सर्च केलं की आतापर्यंतचे सगळ्यात जगातले टॉप 10 शेअर ट्रेडिंग मधले सगळ्यात धुरंधर लोक, धुवाधार लोक कोण आहेत, तर 10 नावं येतील. त्याच्यातलं 2 नंबरचं नाव आहे विल्यम डेल्बर्ट गान. गान सर हे सायंटिस्ट होते, ज्यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली, जगातली वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजी, जी शिकण्यासाठी 1.5-2 लाख रुपये कमीत कमी फी आहे. 50,000 रुपयाचे पुस्तक आहेत त्यांचे. डुप्लिकेट पुस्तकं सुद्धा 10-12 हजार रुपये, 15 हजार रुपयाला मिळतात. डुप्लिकेट पुस्तकं सुद्धा का. एवढी भारी स्ट्रॅटेजी तुम्हाला आम्ही 8,000 मध्ये शिकवतो, वेगळे पैसे घेत नाही. मग तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही पैशाच्या मागे नाही आहोत, कोर्स विकण्याच्या मध्ये नाहीये. हे कोर्स प्रत्येक महाराष्ट्राच्या घरात पोहोचलं तर कळेल, घरातले वातावरण बदलेल, विषय बदलतील. कारण की घरामध्ये पैसे कमवण्याचे कारण नसतात, पैसे कमवण्याचे डिस्कशन नसतात, सब्जेक्ट विषय पैसे कमवण्याचे नसतात, तर खर्चाचे असतात. मुलांची फीस भरायचे, भाडं भरायचे, ईएमआय भरायचे, टीव्ही घ्यायचंय, गाडी घ्यायचे, मोबाईल घ्यायचे, रिचार्ज करायचे, कामवालीचे पैसे द्यायचे, हेच हे विषय असतात. कमाईचे बाबा, आपण मिळून किती कमवू शकतो, नवरा बायकोनी काय करायला पाहिजे, आई वडिलांनी मुलांनी मिळून काय हे विषय नसतात. ते विषय बदलायला आलोय मी. मला हे शिक्षण प्रत्येक घरामध्ये पोहोचायचं, जेणेकरून तुमचं घरातलं वातावरण बदललं की तुमचं आयुष्य बदललं. सिंपल. तर लोकांनी कसं आयुष्य बदललंय ते तुम्हाला सांगतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरल्याने तुम्हाला रिझल्ट काय येईल? छोटा प्रॉफिट, मोठा प्रॉफिट, छोटा लॉस. मोठा लॉस होऊ शकत नाही, कारण की तुम्हाला लॉस मोठा व्हायच्या आधी कळेल की माझा लॉस एवढा होणार आहे, मग जायचं नाही. आणि तुम्ही जर गेलात तर रूल तोडताय, रूल तोडून तुम्हाला लॉस होणारच आहे. ही काही नवीन गोष्ट नसेल, ह्याच्यात काही शॉकिंग पण नसेल. ह्याच्यात माहित नाही असं कधीच होऊ शकत नाही. अरे मला कळालंच नाही, असं असं कोणताच आयटम ह्याच्यात नाही. शिक्षण झालेलं असेल, रूल फॉलो करत असाल तर, नाहीतर काहीच प्रॉब्लेम नाही. सो लोकांनी कसे फायदे करून घेतलेत बघा. आणि हे का सांगतोय, कारण की तुमच्या आयुष्यात रिलेटेड असेल ना काही. हे डॉक्टर पूनम पाटील मॅडम आहेत. ह्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवला, 2332 रुपये कमवले 2 ट्रेड मधून. आणि काय लिहिले बघा, 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी, थँक्यू टीम फिनान्थ्रोपिस्ट मार्केट. सर्जरीला चालले होते, 15 मिनिटं बाकी होते. काय करायचं 15 मिनिटं? तर फालतूचे व्हिडिओ बघण्यापेक्षा, कार्टून बघण्यापेक्षा, फॉरवर्ड मेसेज किंवा फोनवरती बोलण्यापेक्षा शेअर मार्केट ट्रेड करण्यासाठी गेले, 2300 रुपये कमवले 15 मिनिटात. हे बघा, ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन एमजीएम ग्राउंड. क्रिकेट खेळायला गेले होते, बॅटिंगचा नंबर लागायचा होता, बसल्या बसल्या पॅव्हलिन मध्ये काय करायचं, फालतू मोबाईल बघण्यापेक्षा ट्रेड केला, 1700 रुपये कमवले. हे बघा, आता हे कदाचित पडणार नाही, असं आहे. हे बघा, डिअर फॅमिली, टुडेज ट्रेड आर डन इन हॉस्पिटल विथ सलाईन, 24,000 प्लस प्रॉफिट, 24,946 रुपये कमवलेले आहेत. सलाईन लावून दवाखान्यात माणूस पडलेला असतो, काय करतो? झोपा काढतो, टीव्ही बघतो, त्याच्या पलीकडे काही करू नाही शकत. ट्रेड केले. माझं एवढंच म्हणणं आहे की हे एवढं सिम्पल आहे की तुम्ही तुमचे कामं करता करता, ट्रॅव्हलिंग करताय, जेवण बनवताय, मिटिंगला चाललाय, ऑफिसला येताय जाताय, त्या वेळेत तुम्ही काय करता बघा. स्वतः तुम्ही काय करता, किती रील्स बघता, किती रील्स फॉरवर्ड करण्याचं टार्गेट कंप्लीट करता, तुम्ही फॉरवर्ड मेसेजेस करण्याचं टार्गेट कंप्लीट करता. हे नको त्या गोष्टी करून आपली प्रगती होणार नाहीये. त्याच्यात जाऊन फक्त बघणे किंवा मला काय ऑपॉर्च्युनिटी आहे का, काही करू शकतो का, आपल्या सिस्टम प्रमाणे तुम्हाला 2 मिनिटात कळून जाईल करता येतं का नाही. आलं तर ठीक, नाही आलं तरी ठीक. ऍटलिस्ट डोकं पैसे कमवण्याच्या मार्गावरचं झाले, फालतूचे व्हिडिओ बघण्यापेक्षा. हे बघा, आता एक तुम्हाला उदाहरण दाखवतो. हे भगीरथ सर आहेत, भगीरथ कांबळे सर, नगरचे आहेत. ओके, 200 आणि 800 रुपये कमवलेले. ओके, सिंपल सुरुवात केलेली आहे ही. इथं बघा काय लिहिले त्यांनी, तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमचा दिवाळीचा बॅचचा मी विद्यार्थी आहे सर. हा जो प्रॉफिट आहे तो माझ्या मिसेसला मिळालेला, तो फक्त तुमच्या क्लास करून जे ज्ञान मिळालेलं आहे त्यातून झालेला आहे. आणि विशेष म्हणजे तिचे शिक्षण खूप कमी आहे, तिला गणिताची साधी आकडेमोड ही योग्य प्रकारे करता येत नाही. पण परंतु परंतु ती आता मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. नवरा बायको मिळून दिवसाचे 1,000-1,500 रुपये काढतात. 1,000-1,500 दिवसाचे जर 10-15 दिवस, 10 दिवस जरी काढू शकले 20 दिवसामधले स्टॉक मधले, तरी आपलं आयुष्य बदलू शकतं. फुकटचे म्हणजे 4 बटणं दाबून तुम्हाला जर 10-15 हजार रुपये दोघांनी मिळून जरी कमवले तुम्ही, तर किती मोठा आधार मिळू शकतो. आणि हे सुरुवातीला
200-500 सुरुवात होते. आणि असं करता करता तुम्ही चांगले 2-4 हजार रुपये जरी कमवायला लागले दिवसाचे, फक्त 10 दिवसाचे जरी तुम्ही कमवायला लागले, तरी आपली लाईफ बदलू शकते. आणि रिस्क त्याच्यात मॅनेज करता येते आपल्याला, कारण की शिक्षण आहे. आता बघा, लोक मोबाईल घेत आहेत. सॅमसंग Z Fold 5G 1.5 लाखाचा मोबाईल घेतला, गाडी घेतात. पूजा करताना दिवाळी दसऱ्याला हे चार्ट आणि आमचे फोटो समोर ठेवतात. बघा इथे, समीर सर अँड टीम फिनांथ्रोपिस्ट फायनली ड्रीम कम ट्रू, माय हाऊस इन नाशिक. घर घेतात, रजिस्ट्रेशनचे डायरेक्ट पेपर टाकले. हे बघा, इथं गाडी घेतलेली शोरूम मध्ये बसून इथं, हे बघा, आणि यांचा सेटअप वगैरे फोटो टाकलाय. हे सगळं का करू शकतात? कारण की पैसे कमवतात. आता हा बघा फोटो, आता हा परवाचाच फोटो आहे. गिफ्ट टू माय मा फ्रॉम शेअर मार्केट प्रॉफिट, थँक्यू समीर सर अँड ऑल लवली टीम. आईला एक मोबाईल गिफ्ट केला शेअर मार्केटच्या प्रॉफिट मधून. कितीचा का असे ना, प्रॉफिट करतायत लोक. कमी आहेत लोक प्रॉफिट करणारे. का? कारण की शिकतच नाहीत लोक. भारतामध्ये 5%च्या वरती प्रॉफिट करणारी लोक नाही आहेत, कारण की शिकणारेच कमी आहेत. हा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. लोकांना रातोरात श्रीमंत व्हायचं, न शिकता न मेहनत करता. नाही होत असं काहीच. सो असे बघा, आता हे शेतकरी माणूस, ओके, मुलगा आहे, माणूस पण नाही, अक्षय आहे येवलाचा. त्यांनी 1820 रुपये कमवलेत. ओके, आणि इथं बघा, शेती करताना फोटो टाकलेले, काय लिहिले, फिनांथ्रोपिस्टमुळे शेतात काम करता करता स्टॉक मधून पेमेंट चालू झाले. शेतात काम करता करता, म्हणजे तुम्ही जे काही करताय ते करता 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 येतं, आणि फुल टाइम पण करता येतं. तुम्ही आता गुगलवरती, फेसबुकवरती गेला तर तुम्हाला दिसेल की आपले रिव्ह्यू, 5 स्टार रिव्ह्यू, आपले जे रिव्ह्यू लिहिलेले आहेत ना, जवळजवळ 2,000 पेक्षा जास्त रिव्ह्यू आहेत. तुम्ही वाचून बघा रिव्ह्यू, ते 2,000 रिव्ह्यू आहेत. पहिले 2, 4, 10 वाचले तरी तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला चॅलेंज करतो, शेअर मार्केटची एक कंपनी, मला भारतातली एक तरी कंपनी दाखवा ज्याच्याकडे एवढे भारी रिव्ह्यूज आहेत आणि एवढे भारी रेटिंग आहेत. एक कंपनी जरी तुम्ही दाखवली आमच्यापेक्षा चांगले रेटिंग आणि रिव्ह्यू असलेली, फुकट शिकवून तुम्हाला लाईफ टाईम, फुकट, तुमच्या तुमच्या घरातल्यांना कोणालाच मिळणार. मनापासून लोकांनी जीव भरभरून लिहिलेला आहे, कारण की आपण खरंच जीव ओतून शिकवतो. या सेमिनारमध्येच तुमच्या लक्षात आलं असेल की किती जीव ओतून शिकवतोय. ओके, सो आम्ही काय करतोय, तर एक होलिस्टिक अप्रोच आहे की बाबा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आपला, सगळ्यांचा, घरातल्यांचा, सगळ्यांचा विकास होण्यासाठी आम्ही ऑफर दिली. तुम्हाला 8,000ची फीज आहे. ओके, कोर्सची किंमत आम्ही सुरुवातीला सांगून दिली. कोर्समध्ये काय देतो हे सांगितलं. ओके, तुम्हाला त्याचे आउटकम पण सांगतो. तर सेमिनार आपण आता अटेंड करतोय, सेमिनार अटेंड केला, कोर्सला आलात. कोर्स करणं का गरजेचं आहे? कारण की पैसे कमवायचे तर शिकावं लागेल, पर्याय नाही. मग आम्ही तुम्हाला सपोर्ट करू डीमॅटमध्ये ट्रेड करण्याचं, मार्केट अनालिसिस करण्याचं, लाईव्ह ट्रेडिंग कशी करायची त्याचं. ह्याचे सेशन्स रोजच्या रोज होतात, आणि याची रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळते, लाईफ टाईम साठी तुमच्याकडे राहते. म्हणजे हे तुम्ही लाईव्ह अटेंड नाही करू शकलं तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून करू शकता. तुम्हाला लाईफ टाईम सपोर्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, फोन करा, मेसेज करा, तुम्हाला आम्ही कायम अवेलेबल असतो. आम्ही रविवारची सुद्धा सुट्टी घेत नाही. कधीतरी वर्षातून आम्ही सुट्टी घेतली ती तुम्हाला आम्ही कळवतो की आम्ही आज सुट्टीवरती आहोत, तर काइंडली ऍडजस्ट. म्हणजे मार्केट चालू असताना कधीच सुट्टी नसते आमची. सो ट्रेडर, इन्व्हेस्टर, श्रीमंत बनण्याचे मार्ग तुम्हाला आम्ही देऊ, ज्याच्यातून तुम्ही हे साध्य करू शकाल. सो हे सगळं बघितल्यानंतर एक प्रश्न येतो की खरंच मला जमेल का? मला येईल का? माझं होऊ शकतं का? हा बाबा तर खूप छान बोलतोय दाढीवाला, पण मला जमणार आहे का? मला येऊ शकतं का? माझ्या नशिबात हे अवेलेबल आहे का? माझं काहीच शिक्षण झालेलं नाही, माझं काहीच बॅकग्राऊंड नाही, मी शून्य आहे, पण इच्छा आहे, माझं होऊ शकतं का? त्याचं उत्तर सिंपल तुम्हाला दाखवतो मी आता, कसं होऊ शकतं. ओके, किती वेळ लागणार आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो मी तुम्हाला. थोडंसं लक्ष देऊन बघा की तुम्ही कसं घडू शकता, त्याचं एक उत्तर देणार आहे. आता बघा, स्क्रीनवरती एक छोटासा शेप येतोय. कशाचा दिसतो तुम्हाला? हा काय आहे? मी काहीतरी बनवायचा प्रयत्न करतोय, पण हे सांगू शकता काय? आशिष सर, मी कोल्हापूरचा आहे बेसिकली, पण नाशिककर म्हणायला हरकत नाही आता. सो हे दिसतंय तुम्हाला की काय दिसतंय? मला सांगू शकता हे कसला शेप वाटतो? ओके, पानासारखं वाटतंय. ओके, पिंपळाचं पान दिसतंय. ओके, पिंपळाचं पान, हार्ट शेप वाटतंय. ओके. ओके, पिंपळाचं पान, येस, मॅक्सिमम लोकांना पिंपळाचं पान किंवा पान दिसतंय. ओके, ग्रेट. ऍपल, ग्रीन ऍपल सारखं दिसतंय. ओके, ग्रीन ऍपल आहे. ठीक आहे. आता मी काहीतरी बनवायचा प्रयत्न करतोय. बघा, अजून एक शेप आला. हा काहीतरी सँडल सारखा दिसेल तुम्हाला. अजून एक शेप आला. ओके, विशाल सर, पराग सरांना ऍपल सारखं दिसतंय. ओके, बघा अजून एक शेप आला. बघा, हळूहळू दिसतंय तुम्हाला काहीतरी बनताना. लक्षात आलं? येस, राईट, गणपती आहे. हा स्टेप बाय स्टेप झाला, स्टेप बाय स्टेप. हाच मी जर का इथं सांगितलं असतं, ओके, हाच मी जर का सांगितलं असतं की हा गणपती आहे, बघितलं का? आलं का लक्षात? हा गणपती दिसतो का तुम्हाला? तर तुम्ही म्हटले असते, अरे ह्याला काय झालं, हा आतापर्यंत चांगला बोलत होता आणि अचानक ह्याला गणपती कसं काय म्हणतं?
सो हा गणपती नाहीये सगळ्यांना माहित आहे, पण हा स्टेप बाय स्टेप गणपती बनलाय. तर तुम्ही आज असे असाल कदाचित, शेअर मार्केटची माहिती आहे नाहीये, काय माहित नाही, कळतंय का नाही कळत, अभ्यास झालाय का नाही, मोबाईल वापरताय तुम्ही, काही कारण असो, वय जास्त आहे, वय कमी आहे, शिक्षण नाहीये, काही कारण तुम्ही असे आहात. तुमची जर इच्छा असेल, फक्त इच्छा का लक्षात ठेवा, बाकी सगळं सोडून द्या, इच्छा असेल तर हळूहळू हळू तुम्ही सुद्धा तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. इच्छा सोडायची नाही. सो आमचा कोर्स केला तर हे ऍडव्हान्टेजेस आहेत मी तुम्हाला सांगितले. तर आता आउटकम काय असेल, मी ह्या कोर्स केला तर मला काय बनता येईल, काय मिळेल मला. सो पहिला, तुम्ही स्वतः ट्रेडिंग करू शकाल, इन्व्हेस्टमेंट स्वतः ठरवू शकाल, काहीच बॅकग्राऊंड नसताना स्वतःच्या स्वतः अभ्यास करून, कुणाचाही सपोर्ट न घेता, आमचाही सपोर्ट न घेता तुम्ही ठरवू शकता. असं कोर्समध्ये शिकवलं जातं. तर तुम्हाला आमची गरजच नाही, तरी आम्ही लाईफ टाईम सपोर्ट करूच. दुसरं, तुम्हाला स्वतःला कंपन्या निवडता येतील, तुम्हाला ठरवता येतील की कधी कसं का बरं इन्व्हेस्ट करायचे, किती इन्व्हेस्ट करायचे हे कळतील. तुम्हाला चार्ट अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, कधी एंट्री करावी, कधी एक्झिट करावं, किती किती बाबा रिस्क घ्यावी, हे सगळं स्वतःहून करता येईल. आणि महत्वाचं म्हणजे डीमॅट अकाउंटमध्ये बाईंग सेलिंग कशी करायची असते, कोणता डीमॅट अकाउंट असायला पाहिजे, चुकीचा असेल तर त्याला बरोबर दुसरा अकाउंट कोणता ओपन करायचा आहे, तो बरोबर असेल तर त्याला कंटिन्यू कसं करायचं, पोर्टफोलिओ कसा बनवायचा, पोर्टफोलिओ असतो तरी काय, पोर्टफोलिओमध्ये चुकीचे जर का स्टॉक असतील तर ते कसे काढायचे, कसे टाकायचे, हे. आणि सायकोलॉजी, सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हणजे काय, मानसशास्त्र. तुम्हाला मी रेकॉर्डिंग वरती गोष्ट सांगतोय, लक्ष देऊन ऐका, का खूप महत्वाची गोष्ट सांगतोय. एवढी सांगण्याची कोणाची हिंमत नाही, करण्याची तर सोडूनच द्या. मी तुम्हाला रेकॉर्डिंग वरती सांगतो की मी जे तुम्हाला सायकोलॉजी, मानसशास्त्र शिकवणार आहे कोर्समध्ये, ते मानसशास्त्र तुम्ही जर का जशाच्या तसं, मी जसं शिकवतोय तसं तुम्ही 6 महिने वागलात, 6 महिने, खूप सिंपल साधी राणीमानीच्या काही गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला. 6 महिने जर मी तुम्ही सांगितल्या पद्धतीनं राहिलात, तुमच्या आयुष्यातला कितीही मोठा प्रॉब्लेम असो, पैशाला घेऊन, हेल्थला घेऊन, रिलेशनला घेऊन, बिझनेसला घेऊन, जॉबला घेऊन, कसलाही प्रॉब्लेम कितीही मोठा असो, 6 महिन्यामध्ये तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. एवढी ताकद तुमच्यात निर्माण होईल आणि तुम्ही सक्सेसफुल व्हाल, त्याच्यात काही प्रश्नच नाही. हे करता येईल तुम्हाला, स्वतःला तुम्हाला करता येईल, अशी मानसशास्त्र तुम्हाला गोष्टी शिकवेन, जी मी स्वतः वापरून त्या लेवलला पोहोचलोय. आपल्या इथं हजारो लोकांनी या गोष्टी वापरल्या. मी तुम्हाला सांगू, 2022 साली बऱ्याच लोकांना करोनाचा खूप जास्त धक्का लागलेला होता. 2022 साली जवळजवळ 6 लोकांनी आत्महत्या करता करता त्यांनी कॅन्सल केलं, त्यांना या सगळ्या फॉर्म्युला मिळाल्यानंतर. आणि त्यांनी मला रडून रडून सांगितले की सर, म्हणजे एक तर जोडी होती हस्बंड वाईफची, त्यांनी सांगितले की आमचा बिझनेस बंद पडला, याच्यामुळे आम्ही स्टार्ट केलं आणि करोना लागला आणि लाखो रुपयाचे कर्ज झाले आणि आमचे खाण्यापिण्याचे पण वांदे झाले होते. तर नवरा बायकोनी ठरवलं होतं की विष खाऊन भरून घ्यायचं. असे कितीतरी सुसाईड करणारे थांबलेले आहेत, कारण की हे ऍक्च्युली मानसशास्त्र काम करतं. अशा गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवणार. सो कोर्स ऑनलाईन आहे, तुम्हाला आम्ही हे सगळं व्हिडिओच्या स्वरूपात देऊ. तुम्ही रोजचे 2 तास काढू शकलात, रोजचे 2 तास फक्त, तर एका आठवड्यात कोर्स संपवू शकता. तुमच्याकडे जास्त वेळ आहे, तुम्ही 4 दिवसात संपवा, एका आठवड्यात संपवू शकता, 2 दिवसात संपवू शकता, पूर्ण 2 दिवस तुम्ही दिवसभर बसला तर 2 दिवसात संपेल. असा ऑनलाईन हा कोर्स रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला दिला जातो. त्याच्यात काही प्रश्न असतील तर क्वेश्चन आन्सर सेशनची पण रेकॉर्डिंग असते, ती बघून बरेच प्रश्नांचे सोल्युशन मिळतात. पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर कधी आम्हाला तुम्ही कॉल करू शकता. तुमच्याकडे कमीत कमी 4 मोबाईल नंबर दिलेले असतील. मग व्हॉट्सअप ग्रुपचा पण तुम्हाला सपोर्ट असेल, इंडिव्हिज्युअल सपोर्ट असेल, कॉल करा, मेसेज करा, कधी, काहीच प्रॉब्लेम नाही. सो ही जी ऑफर तुम्हाला मी सांगितली, 28,000चा कोर्स तुम्हाला 8,000 मध्ये, फक्त आत्ताच्या पुरतं तुम्हाला मी देतोय, कारण की तुम्ही एवढा वेळ देऊन या सेमिनारला आलात म्हणून. परत कसलेच पैसे नाही. तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम वगैरे जाऊन तुम्ही हे स्कॅन करून पैसे देऊ शकता, किंवा तुम्ही नंबर आहे बघा तिथे, युपीआय आयडी आहे आणि नंबर आहे, ह्याला पण तुम्ही ह्या नंबरवरती पैसे भरू शकता, 8,000 रुपये. पैसे भरल्यानंतर लक्षात ठेवा, पैसे भरल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती, खाली इथं व्हॉट्सअप नंबर आहेत 2, ह्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवण्याला विसरू नका. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर आम्हाला कळत नाही कुणाकडून नेमके पैसे आलेले आहेत. तर स्क्रीनशॉट ह्या कुठल्याही एका नंबरवरती किंवा जिथून तुम्हाला व्हॉट्सअप आलंय त्याच्यावरती पाठवू शकता. काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा, किंवा तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर हँड करा. समोर तिथे रिॲक्शन बटन आहे, त्या रिॲक्शन बटनला क्लिक करून हँड म्हणून प्रेस केला तर इथं हँड दिसेल, मी तुम्हाला अनम्यूट करेन, तुम्ही माझ्याशी बोलू शकता. ओके. येस, अक्षय सर तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला तुमचा काय प्रश्न आहे. हा सर. बोला सर. नमस्कार सर. नमस्कार.
हा ते मागच्या वेळेस मी केलेलं. आता मला पैशाचा प्रॉब्लेम होता. तर मी आता कोर्ससाठी हे केले. ओके. मागच्या वेळेस मी 1,000 रुपये केले, तर आता 7,000 रुपये केले, चालेल का? हो सर, काहीच प्रॉब्लेम नाही, करू शकता. आणि सर आपलं कोर्स म्हणजे कसं ऑनलाईनच आहे काय? हो, सगळं ऑनलाईन आहे, तुम्हाला तर माहितच आहे. आता एवढ्या वेळ तुम्ही नाही सेशन आहे की ते म्हणजे मागच्या वेळेस मी एवढं नव्हतो, नंतर मी जरा व्हायचं कॅन्सल केलं, म्हणजे नंतर गेलोच ना, मग प्रॉब्लेम त्याच्यामुळे. काय हरकत नाही सर, आता तुम्ही करू शकता बाकीचे 7,000 भरून, हा. काहीच हा, प्रॉब्लेम नाही. भरपूर करू शकतो हा. येस येस. आता ह्याच ओके. निमित्ताने मला मी अजून एक गोष्ट सांगून देतो की एकच मिनिट द्या का. एकच मिनिट. आता अक्षय सरांनी जे सांगितलं, किंवा त्यांनी आधी 1,000 रुपये भरले होते, मग 8,000 रुपये भरून त्यांनी आता म्हणजे 7,000 भरून 8,000 पूर्ण करून इन्स्टॉलमेंट मध्ये करता येतं का, सिंपल सिंपल सांगायचं तर अक्षय सरांच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो. ज्यांना कोणाला इन्स्टॉलमेंट पाहिजे असेल तर आपल्या चॅटबॉक्समध्ये एक लिंक पाठवलेली आहे, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड लिंक म्हणून. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही, तुमच्याकडे जर का क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही ईएमआय मध्ये तुम्ही तिथं सिलेक्ट करून 6, 12 तुम्हाला जेवढे ईएमआय पाहिजे त्याच्यात तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला ईएमआय तिथले तिथले नको आहेत, आमच्याकडून पाहिजे असतील, तर 8,000 आत्ता जमत नसतील तर 4,000 रुपये आत्ता भरा. 4,000 रुपये तुम्ही 2-4 दिवस आठवड्याभरात भरू शकता. पूर्ण पैसे तुमचे आले की तुम्हाला कोर्स मिळतो. ओके, सो तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये करायचं असेल तर करू शकता. ओके सर. ओके. ओके. थँक्यू सर. ओके. सो सागर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. सागर चव्हाण सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, बोला सर. बराच वेळा मी ट्राय केला, म्हणजे तुमच्या सेमिनारसाठी मी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं होतं, पण लास्ट टाइमला जमलं नाही. यावेळी थोडं जमलं, पण लेट न जॉईन झालो. काय तर हरकत. ऍक्च्युली मला विचारायचं होतं की ठीक आहे सर, तुम्ही ज्या प्रमाणे सांगितलं ऑनलाईन क्लास कोर्सेस होतील आपले, पण इन केस जर मला काही डाऊट्स असतील आणि प्रत्यक्ष भेटण्याचे असेल तर आम्ही तुम्हाला भेटू शकतो का तिथे शंभर योग्य? टक्के भेटू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. जो युपीआयचा नंबर आहे तो माझा नंबर आहे. तुम्ही कधीही मला कॉल हम्म. करू शकता, मेसेज करू शकता. मी फोन उचलला नाही तर कॉल बॅक करेन. जसं आता मी सेमिनार मध्ये आहे तर उचलणार नाही, सेमिनार झाला नाही, कॉल राईट, बॅक करेन. बरोबर. सो मी आहे, माझी अच्छा. टीम आहे, आम्ही सगळेजण तुम्हाला इंडिव्हिज्युअली पण तुम्हाला प्रश्नाची उत्तर देतो, सपोर्ट करतो. आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉल करून सगळ्या गोष्टी करतोच. याच्यामध्ये ऑफलाईन साठी काही प्रोव्हिजन आहे का आपल्याकडे 1-2 दिवसासाठी असं? नाही सर, ऑफलाईन मध्ये काय होतं की किती दिवस भेटायचं ठरवलं त्याला एक लिमिट आहे. मला जमेल का नाही, ओके. तुम्हाला जमेल का नाही, आपण कुठं भेटायचं, किती वेळ भेटायचं, आणि ते भेटल्यानंतर आपण जे डिस्कस करतो त्याची रेकॉर्डिंग पण देऊ शकत नाही मी तुम्हाला. नाही, भेटण्यासाठी एवढ्यासाठी मी म्हटलं सर, जे ऑनलाईनचं मी शिकून जाईल सगळं, पण जो कॉन्फिडन्स लेवल समोर आल्यानंतर येतो ना, एक 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास ते भेटतो आपण, ते त्यावेळी तो कॉन्फिडन्स लेवल आपल्याला तिथे भेटू शकतो सर. ऍग्री ऍग्री, तुमचं मला ऍग्री, काहीच हरकत नाही. पण तुम्हाला मला सांगा, तुम्ही आता ह्या लेवलला येऊन क्वेश्चन मला विचारताय तरी पूर्ण सेमिनार न करता तुमचा कॉन्फिडन्स वाढल्याशिवाय तुम्ही नक्कीच प्रश्न करणार नाही मला, बरोबर बोलताय? बिलकुल, बिलकुल, बिलकुल. म्हणजे आमच्या सेमिनार मधून तुम्हाला तो कुठेतरी एक फिलिंग आलंय की बाबा हे करण्यासारखं दिसतंय बरं का, राईट? 100%. तर हे 100%. सेमिनार मध्ये होऊ शकतं, विचार करा कोर्समध्ये होणार नाही का? डेफिनेटली होतं, कारण की 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत सर आपले. आणि तुम्हाला ओके. कधी वाटलं, नक्कीच तुम्ही म्हणजे आम्हाला भेटायला काहीच प्रॉब्लेम नाही, आपण कधी नाही म्हणत नाही भेटायला. मी खूप लोकांना भेटतो, कधीही भेटू शकता. आणि जे सोयीस्कर आहे ना सर ते आम्ही केलंय. म्हणजे हे ऑनलाईन ओके. सोयीस्कर काय आहे, तर रेकॉर्डिंग तुमच्याकडे राहते, तुम्ही कधीही तुम्हाला प्रश्न आला तुम्ही बघू शकता, फोन करू शकता, घरातल्यांना दाखवू शकता. ही फॅसिलिटी ऑफलाईन मध्ये कधी मिळणारच नाही आपल्याला. नाही, म्हणून बरोबर आहे. पण तरी ओके. आम्ही अवेलेबल आहोत, तुम्हाला ऑफलाईन भेटायचं असेल ऑलवेज अवेलेबल. ओके, थँक्यू सर. वेलकम सर. येस, ज्यांनी स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत रजिस्ट्रेशन करून त्यांची पण नाव घेतो मी. रचना मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. शिवराम सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मोहन सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मीनाक्षी मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. विशाल सर, थँक्यू फॉर द पेमेंट. येस, महेंद्र सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. येस, मृणाल मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. येस महेंद्र सर, बोला. माझाही तोच प्रश्न होता की आम्ही 4 इन्स्टॉलमेंट मध्ये देता येतील का पैसे? सर तुम्ही आत्ता बुक करण्याच्या हिशोबाने जर करत असाल तर करा, आणि बाकीचे इन्स्टॉलमेंट तुम्ही जोपर्यंत फीस कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोर्स मिळणार नाही. सिम्पल. अच्छा अच्छा अच्छा. येस. आहे कारण का? की त्याचं कारण आहे सर, की लोक सिरियसली करत नाहीत. आम्ही जेवढं आतापर्यंत बघितलंय, लोक पूर्ण पैसे भरले की पूर्ण वसूल करण्याच्या हिशोबाने करतात. ती सायकोलॉजी ऑटोमॅटिकली होते, ते कुणाची अशी ठरवून कुणी असं करत नाही जाणून बुजून.
स्वतःचा लॉस, तर ते ऑटोमॅटिकली घडतं. नाही, कारण 8,000 रुपये ऍट अ टाइम देणं म्हणजे एक बजेट काहीच हरकत नाही ना आपला सर. विसरतो. तुम्हाला है ना? आता जमतायत 2,000 4,000 तेवढे भरा, बाकीचे तुम्ही नंतर द्या. तुम्हाला पूर्ण झाले की पैसे तुम्हाला कोर्स देऊ आम्ही, काहीच टेन्शन नाही. बरं, ठीक आहे, चालेल चालेल. Okay. थँक्यू सर. येस, अर्पिता मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके, मृणाल मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. वेलकम टू द फॅमिली. येस अर्पिता मॅम. हॅलो सर, अर्पिता बोलतीये येस मॅम. सांगलीहून. येस मॅम. मी एक व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्ट आहे आणि माझ्याकडे टाइम खूप कमी असतो. तर ओके त्याच्यामुळे मला असं विचारायचं होतं की नेक्स्ट मंथची बॅच वगैरे कधी असेल तुमची? मॅडम, बॅच तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकता ना. ओके सर, म्हणजे तर असं तुम्ही, काही टाइम रिक्वायरमेंट नाहीये. नाहीये, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा. ओके, आणि रेकॉर्डेड सेशन्स तुम्ही जसं नंतर प्रोव्हाइड करू शकता तर त्याच्यावरती काही इश्यू नाहीये. पण आम्हाला काही विचारायचं असेल वगैरे कॉल तर करा. ओके सर. आम्ही ठीक आहे आहे. ना, ठराविक प्रश्न असतात मॅडम. म्हणजे प्रत्येकाचे ठराविक, आता जसे तुम्ही सगळे विचारता ना प्रश्न, हे हा. मला म्हणजे मागच्या 6 वर्षापासून आतापर्यंत कमीत कमी 20-25 हजार लोकांनी हे प्रश्न विचारले असतील, सेम प्रश्न, त्याचे उत्तर दिलेले आहेत. तर त्याची रेकॉर्डिंग मिळते, त्याच्यातून तुमचे 99% उत्तरे मिळून जातील. जरी अजून काही असतील तर कॉल कधीही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर, येस चालतंय. मॅम, थँक्यू सो मच. बाय द वे, तुमचा आवाज खूप छान आहे. थँक्यू सर. वेलकम. येस, कृष्णा सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके, नितीन सर तुम्हाला अनम्यूट केलंय. कृष्णा सर किंवा नितीन सर. हॅलो सर, कृष्णा. हॅलो सर. नितीन सर, एकच मिनिट द्या. नितीन सर. येस कृष्णा सर बोला. कृष्णा सर बोला. हा सर, हे नंबर जे दिलाय युपीआय नंबर 7066 ह्याच्यावरच पेमेंट करत आहे का? येस येस सर, 222889 बरोबर. आज पेमेंट झालं की उद्यापासून ते येऊन जाईल का आपलं, म्हणजे क्लासेस सुरू होईल का? येस येस, लगेच तुम्हाला आज जमलं तर आजच पाठवून येतं, मॅक्सिमम उद्यापर्यंत मिळून जाईल. येस सर, ओके सर, थँक्यू सर. वेलकम सर. येस, नितीन सर तुम्हाला अनम्यूट केलंय. सॉरी, एकत्र दोघांनी केलं होतं म्हणून. येस बोला ओके सर. बोला सर. सर, मी नितीन क्षीरसागर अहमदनगरवरून बोलतोय सर. ओके सर. तर मी आता आपला जो क्लास घेतला सर 8,000 रुपयाचा आपण, ओके, त्याच्यानंतर आम्हाला 32 लाईव्ह व्हिडिओ देणार ना सर आपले बरोबर हे बरोबर व्हिडिओ. ते झाल्यानंतर आमचे ऑनलाईन सेशन वगैरे होणार आहेत का सर? बरोबर सर. लाईफ टाईमचे ऑनलाईन रोजचे सेशन असतात आपले, ज्याच्यातून आपण मार्केट अनालिसिस करतो, म्हणजे कुठले स्टॉक कधी कसे निवडायचे. मग लाईव्ह ट्रेडिंग सेशन होतात आठवड्यातून 2 वेळा. डीमॅट अकाउंट आठवड्यातून एकदा कसं ट्रेड करायचं ते शिकवलं जातं. असे कंटिन्युअस लाईफ टाईम चालू राहतात सेशन्स. ओके सर, त्याच्यामध्ये सर आम्हाला जॉईन केलं जाणार का सर? येस येस, तुम्ही कोर्स संपला तुमचा, तुम्ही हा. आठवड्याभरात संपवा, 4 दिवसात संपवा, तुमचा कोर्स संपला की कळवायचं आम्हाला. ते झालं की लगेच तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड केलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला रोजचे सेशन्स अटेंड करता येतात. ओके सर, थँक्यू. वेलकम सर. येस, अशोक सर तुम्हाला अनम्यूट केलंय. अशोक पुजारी सर प्लीज अनम्यूट करा. ज्यांना अजून काही प्रश्न विचारायला थांबण्याची, म्हणजे गडबड असेल, थांबू शकत नसाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुमचे प्रश्न विचारू शकता. येस, अनुपमा मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. अशोक सर अनम्यूट करेपर्यंत आपण बोलून घेऊ. अनुपमा मॅम, अनुपमा अमृतकर मॅम आणि अशोक पुजारी सर. येस, अनिकेत सर थँक्यू फॉर द पेमेंट. राहुल सर थँक्यू फॉर द पेमेंट. श्रीपाद सर थँक्यू फॉर द पेमेंट. किसन सर थँक्यू फॉर द पेमेंट. अमोल सर थँक्यू फॉर द पेमेंट. ओके, कुणाल सर. येस, अनुपमा मॅम बोला. अनुपमा मॅम तुम्ही अनम्यूट केलेला आहे, आवाज येत नाही तुमचा. तुमचा आवाज येईपर्यंत मी, कुणाल सर तुम्हाला अनम्यूट करताय. कुणाल स्वामी सर. हॅलो, ओके, आवाज येतो सर? येस येस बोला सर. सर मी एक विचारायचं होतं, सकाळी जेव्हा आपलं मार्केट ओपन होतं ना, हम्म. तेव्हा आम्हाला तुम्ही काही गेसिंग वगैरे प्रोव्हाइड करता का सकाळी सकाळी, काय मेसेज वगैरे कॉलिंग किंवा? आपण आहे ना, उद्याचे स्टॉक्स जे काही उद्या आपण ट्रेड करू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो, असे जे स्टॉक असतात त्याचं आदल्या हा. दिवशीच आपण एक अनालिसिस सेशन ठेवतो रोजचं. अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की उद्या कुठले स्टॉक आपल्याला दिसत आहेत जे बाबा आपण ट्रेड करण्याच्या लायकीचे आहेत. त्याचं सेशन करतो आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की उद्या मी काय करायला पाहिजे. अच्छा येस, सर, मी तुम्हाला तुमचं सेशन ऐकून खूप छान वाटलं सर, कारण मी एकाला इन्व्हेस्ट केले होते, मी बॅच लावली होती. ओके. पण ते आता फोन वगैरे रिसिव्ह नाही करतायत सर, त्याच्यामुळे म्हटलं तुमचं आज लेक्चर केलं, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सर. हा,
तर ते आता काही रिप्लाय देत नाही सर काहीच, त्याच्यामुळे म्हटलं. हा प्रॉब्लेम होतो सगळेजण, कारण की लोकांना आहे ना कोर्स विकून पैसे घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो, म्हणून ते हा तसं करतात. त्यांना सपोर्ट करण्यासाठी जी ताकद लागते ती स्वतःच्या कमाईमधूनच येते. म्हणून आम्ही जे ट्रेड करतो, आम्ही जे पैसे कमवतो त्याच्यावरून हे सगळ्या गोष्टी करतात. आणि 8,000 मध्ये ही कंपनी चालू शकते असं स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. म्हणून बरं. जास्त पैसे घेत नाही आणि परत कधीच पैसेही घेत नाही. दुसरं कुठल्याच गोष्टी विकत नाही आम्ही याच्या व्यतिरिक्त. ओके सर, ओके सर, थँक्यू सर. मी ते तुम्हाला पेमेंट पाठवून देतो. थँक्यू सर. येस, अनुपमा मॅम ट्राय करा. तुम्ही अनम्यूट आहात पण आवाज येत नाही. मोहसिन सर तुम्हाला अनम्यूट केलंय. मोहसिन सर, येस. सर सर्वप्रथम आपलं अभिनंदन, कारण आपण महाराष्ट्रातील सर्वांच्या घरात म्हणजे आपण जे विचारानं हे करताय त्यासाठी खूप खूप आभारी सर आपलं. थँक्यू सो मच मोहसिन सर. सर माझं एक प्रश्न होतं. मी एक सामान्य म्हणजे शेतकरी ह्याच्यातून आहे. मला खूप इच्छा आहे, मी आता पेमेंट करतोय. मोबाईलवरून आपण ट्रेडिंग करू शकतो का? येस, 100% तुम्ही कोर्स आणि पण अटेंड करू शकता मोबाईलवरून. ट्रेडिंग तर ओके. मोबाईलवरूनच सोपी असते. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. आता लगेच मी पेमेंट करतो सर, एका मिनिटात. आणि येस, आपल्या स्क्रीनशॉट पाठवतो सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर, थँक्यू. वेलकम सर. येस, विनोद सर बोला. तुम्ही बरेच मेसेज टाकताय, तुम्हाला एक विचारायचं आहे. बोला विनोद सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. विनोद सर, ओके. विनोद सरांनी अनम्यूट करेपर्यंत अनुपमा मॅडम तुम्हाला मी परत अनम्यूट केलंय. एकदा तुमचा माईक हॅलो. चेक करून ट्राय करा. येस विनोद सर बोला. हा, मला एक विचारायचं होतं. आपला जो टायमिंग आहे 7चा, तर ऍक्च्युली हा, तो मला अटेंड करणं पॉसिबल नाही होत, कारण की तर मी सर तुम्हाला आम्ही जो कोर्स देतो तुम्ही कधी पाहिजे तेव्हा बघू शकता. 7चा टायमिंग नाहीये. अच्छा, नाही येस. मला मी आता अटेंड केला ना, तर मला आधीच काहीच माहिती झालं नाही. नाही नाही म्हणून विचारतोय. नाही, तुम्हाला आम्ही रेकॉर्डिंग देतो, तुम्ही ते कधीही बघू शकता. तुमच्या अच्छा, सोयीप्रमाणे दिवसातून 2 तास जर काढू शकलात तर एका आठवड्यात तुम्ही कोर्स कम्प्लीट करू शकता सर. बरं. आजची मीटिंगची रेकॉर्डिंग भेटेल मला? हो मिळेल ना. तुम्हाला ज्या नंबरवरून मेसेज आला असेल की रेकॉर्डिंग म्हणजे आजचं हो सेमिनार आहे, त्यांना हो, रिप्लाय करा आणि सांगा रेकॉर्डिंग पाहिजे, तुम्हाला मिळून जाईल. चालेल. थँक्यू सर, थँक्यू वेलकम व्हेरी सर, मच. वेलकम. ओके, येस. अनुपमा मॅम ट्राय करा परत एकदा. रुपाली मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. रुपाली मॅम, येस. अशोक सर तुम्हाला अनम्यूट केलंय. अशोक पुजारी सर, रुपाली मॅम, अनुपमा मॅम तिघांना अनम्यूट केलं. ओके, हॅलो. 2 लोकांनी अनम्यूट केलं. येस, बोला अशोक सर. ओके, तुम्ही म्यूट केलं. रुपाली मॅडमनी पण म्यूट केलं. ओके, रुपाली मॅम तुम्हाला परत अनम्यूट करतोय, तुम्ही बोला आधी. येस आपल्याला याच्यातनं ट्रेडिंग करता येईल का? इंट्राडे, स्विंग येस ट्रेडिंग? येस येस इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट सगळे अवेलेबल आहेत. आणि एक्झिस्टिंग सर पोर्टफोलिओ असेल तर सर म्हणजे रिव्ह्यू करून भेटेल का? म्हणजे तुम्हाला स्वतःला करता येईल सर. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला ठरवता येईल की एखादा स्टॉक खरंच ठेवायला पाहिजे की काढून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मदत लागत असेल तर डेफिनेटली आपण करतो, पण तुम्हाला स्वतःला येईल ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. अच्छा, नाही त्याच्यामध्ये आता घेऊन ठेवलेलं आहे तर आम्हाला समजलं तरी फार वेळ चालला जाईल. नाही तुमच्या सर, तुम्हाला सांगतो आपलं एक सेशन आहे. म्हणजे तुम्ही 4थं सेशन म्हणू शकता, कारण की छोटे छोटे असे आपण व्हिडिओ केले. तर 4थ्या सेशन पर्यंत तुम्ही पोहोचलात ना, तर 4थं सेशन ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी तुमच्या लक्षात येऊन जाईल की माझ्या पोर्टफोलिओ मधला एखादा स्टॉक ठेवायला पाहिजे का नाही. आणि दुसऱ्या सेशन मध्येच तुमच्या लक्षात येऊन जाईल ही कंपनी कामाची आहे की नाही. अच्छा, येस. आणि रोज जे सेशन होणार आहे ते कशाचे होणार आहे सर आपले? लाईव्ह मार्केट सेशन असतील, ट्रेडिंग अनालिसिस सेशन असतील. बाबा रोजचे स्टॉक कसे निवडायचे, आज ट्रेड करण्यासाठी कोणता स्टॉक दिसतोय आपल्या नियमाप्रमाणे, हे सगळे याचे सेशन्स होतात. त्या कंपल्सरी नसतात, तुम्ही अटेंड करू शकता. अटेंड करू शकल्यानंतर रेकॉर्डिंग पण बघू शकता. रेकॉर्डिंग भेटून जाते का त्याची रोजची सेशनची? रोज मिळते. येस, रोज मिळते. आणि हे डाउनलोडेबल आहे का सर? म्हणजे येस, डाउनलोड करून सेव्ह करून ठेवू शकता. जर तुम्ही हरवले, डिलीट झालं, काही झालं तर तुम्हाला परत मिळतील, काहीच प्रॉब्लेम. एक अशी रिक्वेस्ट होती सर की पोर्टफोलिओ तुमच्याकडून रिव्ह्यू करून भेटेल तर फार चांगलं होईल, कारण की फार आपण वर्षापासून हो, ठेवलेलं मी आहे. हो बोललो त्याच्यासाठी की आपण नक्कीच करू शकतो. पण माझं पहिलं काय असेल माहितीये का मत, म्हणजे तुम्ही आता रजिस्टर केल्यावर लगेच मला पोर्टफोलिओ पाठल नाही. तुम्ही रजिस्टर नाही. केलं कोर्स करणे, त्याच्यातून मी तुम्हाला विचारेन सर तुम्हाला काय वाटतं या स्टॉक बद्दल.
आणि त्याच्यावरती आपण बोलू की ओके तुमच्या लक्षात येईल मी का बरं एखाद्या स्टॉकला येस किंवा नो म्हणतोय. तर ते तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे, ते महत्वाचं आहे सर. कारण की आज मी आहे उद्या नाही. सपोज मी तुम्हाला आता प्रॉमिस दिलं की चला आपण करू म्हणून, आणि मी उद्या तुमचा फोनच उचलला नाही, तर मग काय कराल? बरोबर बरोबर म्हणून एकदम बरोबर. तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर त्याच्यावरती आपण भर टाकू. आम्ही नक्कीच हेल्प करतो, पण तुम्हाला कळेल एवढं नक्की. आणि ओके. फक्त कॅश मार्केटच शिकणार का सर आपण नाही याच्यात? नाही, कॅश पण आहे, बाकीच्या गोष्टी पण शिकवतो, पण आपलं भर त्याच्यावरती जास्त काय, कारण की एक पाया बनवायचा असेल, एक सायकोलॉजी डेव्हलप करून एक चांगल्या लेवलला पैसे कमवायचे असतील तर कॅशचं नॉलेज, इक्विटीचं नॉलेज खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरतीच सगळे डेरिव्हेटिव्ह ऑप्शन सगळं त्याच्यावरतीच बेस्ड आहे. अच्छा, म्हणजे फ्युचर ऑप्शन आणि कमोडिटी होऊन जाईल तर का कव्हर येस सर? येस येस, कव्हर होतं त्याच्यामध्ये. ऑप्शनचे बेसिक्स, फ्युचर्स आणि कमोडिटी कव्हर होते. पण ऑप्शनचे खूप बेसिक शिकवले जातात, बाकीच्या गोष्टी ऍडव्हान्स देत नाही जाणून बसून. ठीक आहे. आणि भविष्यात काही अपडेट केलं कोर्स मध्ये तर आम्हाला भेटेल का सर ते? हो मिळेल ना, नक्कीच. आपल्याला हे असं कंटिन्यू चालू राहतं, त्याच्यामध्ये देत राहतो आपण. काही चार्जेस नाही लागणार ना कधीच सर नाही, कधीच त्याच्यासाठी? नाही, कधीच नाही. दुसरा कोर्स असेल तरच, नाहीतर ह्या कोर्समध्ये काही डेव्हलपमेंट आले कधीच चार्जेस घेतले जात नाहीत. दुसरा कोणता कोर्स आहे सर आपला? आता नाहीये कुठलाच. आला तर म्हणतोय मी, ओके ओके, तो ठीक आम्ही आहे. सांगू थँक्यू. तुम्हाला. येस, वेलकम सर. येस हॅलो. अनुपमा मॅम बोला. बोला. सर आता हे जे आपण व्हिडिओ पाठवणार आहात 32 व्हिडिओ, तर हे व्हॉट्सअपला येतील का सर? हो, व्हॉट्सअपला येतील. सर हे व्हिडिओ मी माझ्या मिस्टरांच्या मोबाईलला पाठवू शकते का? हो, पाठवू शकता ना, बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता जे सेशन चालू आहे आपले रेग्युलरचे, ते पण बघायला मिळतील का हो, ते पण बघायला रोजचे? मिळतील. येस, रोजचे बघायला मिळतील. ते सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग फॉरवर्ड करू शकता तुमच्या हस्बंडना, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. ओके सर. थँक्यू मॅडम. ओके ओके. ओके. सुनील, येस, एकच मिनिट. हा, सुनील सर तुम्हाला अनम्यूट करताय. सुनील पाटील सर. सुनील सर प्लीज बोला अनम्यूट करून. मनोज सर तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही बोला मग. हॅलो. येस सर बोला. हा, वैद्य हा बोलतोय सर, मनोज नमस्कार वैद्य. म्हटलं सर. हा सर, मी पहिलं लेक्चर अटेंड केलं होतं त्यावेळेस 4,000 रुपये भरलेले आहेत. ओके. क्रेडिट कार्ड थ्रू भरले. आता मला पुन्हा ती जी क्रेडिट कार्डची लिंक भेटेल का? हो मिळेल ना सर, चॅटबॉक्स मध्ये लगेच आता बघा, चेक करा, त्याच्यामध्ये टाकतोय. चॅटबॉक्स मध्ये लिंक टाकतो आता लगेच, ती चेक करा, हो त्याच्यावर चालेल. क्लिक करून तुम्ही भरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. थँक्यू सर. माझा कॅमेरा बंद झालाय, डोंट वरी, थोड्या वेळात चालू होऊन जाईल. थोडंसं फ्लक्च्युएशन असेल कदाचित. सुनील सर, सुनील पाटील सर बोला. हा नमस्कार. नमस्कार सर. सर मी इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करतो. ओके. निफ्टी, बँक निफ्टी, फाईन निफ्टी, ओके. कॉमोडिटी, क्रूड ऑइल. ओके. तर या मी जरा लेट जॉईन झालो. ओके, मी बाहेर होतो गाडीवर काय हरकत आणि नाही सर, जसं बोला. आलो तसंच जॉईन झालो, परंतु मग लेक्चर काय माझ्या ऐकण्यात नाही आलं. ओके. तर इंट्राडे मध्ये काम करेल काय म्हणजे हो कोर्स? करेल ना सर, इंट्राडे निफ्टी मध्ये पण आहे. निफ्टी बँक निफ्टी मध्ये. बँक निफ्टी, निफ्टी मध्ये सगळं सगळं शिकवतो सर आपण. बर बर, ठीक आहे सर. उद्या पेमेंट केलं चालणार नाही का? तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल करा सर, ते तुम्हाला हेल्प करतील की तुम्ही कसं कधी पेमेंट करू शकता, काय तुमची सीट कशी बुक करू शकता तुम्ही, ही ऑफर तुम्हाला कशी मिळेल ते सांगतील. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा सर एकदा. ओके सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. थँक्यू सर, थँक्यू. ठीक ओके. So Shripad sir, Rahul sir, thank you for the payment. Kishan sir, thank you for the payment. Amul sir, thank you. Varsha ma'am, thank you. Anand sir, thank you for the payment. Praveen sir, thank you. Syed sir, thank you. Sagar Chavan sir, thank you. Shantaram sir, thank you. Siddesh sir, thank you for the payment. Mangesh sir, thank you for the payment. Mahendra sir, thank you. Ovi ma'am, thank you so much for the payment. Ashok sir, thank you. शुभ्रा मॅम थँक्यू. निखिल सर थँक्यू फॉर द पेमेंट. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या फॅमिलीमध्ये. येस, ईश्वर सर तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. ईश्वर सर, ईश्वर घोडे सर प्लीज अनम्यूट करा. अनिल, अनिल सर
अनिल गरड सर, तुम्हाला पण अनम्यूट केलंय, अनम्यूट करून बोलू शकता. पराग पाटील सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, प्लीज थोडस लवकर अनम्यूट करून बोला. ईश्वर सर, पराग सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके. कृष्णा सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. येस, बोला हा सर. सर. हॅलो बोला सर. बोला बोला सर. कुठली स्टॉक आपण घेतला तर त्याचे ब्रोकरेज किती लागेल सर? सर, ब्रोकरेज आपल्या इथे जर अकाउंट असेल तर त्याचं खूप कमी आपण ब्रोकरेज ठेवलेलं आहे. त्याचा ना एक छोटासा व्हिडिओ आहे. तुम्ही जर व्हॉट्सअपवरती जिथून मेसेज आला ना तुम्हाला सेमिनारचं, त्यांना जर सांगितलं तर ते तुम्हाला लगेच व्हिडिओ पाठवतील. म्हणजे तुमच्या लक्षात येईल खूप कमी पैसे घेतो आपण, कारण की आपण कमिशन ब्रोकरकडनं घेत नाही. बरेच लोक डीमॅट अकाउंट ओपन करायला लावतात आणि कमिशन घेतात. आपण ते घेत नाही, आपण त्याचं डिस्काउंट करून तुम्हाला देतो. सो त्याचा एक व्हिडिओ आहे, ते तुम्हाला पाठवतील टीममध्ये. तुम्ही जर रजिस्टर करून सांगितलं की मी पैसे भरले, तुम्हाला तो व्हिडिओ पाठवा, लगेच पाठवतील, तुम्हाला ते कळून जाईल त्याच्यात. ओके. हॅलो. सर. येस सर. हॅलो. बोला पारख सर. सर, तुम्ही पोर्टफोलिओ हँडल करतात का? नाही सर. नाही. तुमचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे शिकवतो. हँडल नाही करत तुम्ही? नाही नाही अमाऊंट होती आपल्याकडे. नाही करत नाही. नाही. ठीक आहे. वेलकम. जर मी पोर्टफोलिओ हँडल केला तर कधीच तुम्ही शिकणार नाही की कसा मी माझ्या पैशांना वाढवायला पाहिजे. आणि तुम्ही जर शिकले नाही तर तुम्हाला बघून तुमची पुढची पिढी नाही शिकणार. सो तुम्हाला शिकावं लागेल की तुमचे पैसे कसे वाढतील, आणि ते बघून पुढची पिढी तुमची शिकेल. म्हणजे आपल्यासारखे स्ट्रगलर राहणार नाहीत घरात. म्हणून स्वतः शिक्षण घेणं गरजेचं आहे. अजिंक्य सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. येस हॅलो. सर, बोला सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर, मी काय बोलतो सर, समजा मी आता पेमेंट केला ओके. तर सिक्युरिटी काय की मला उद्या कोर्स भेटेल? खूप छान प्रश्न आहे. आता काय श्युरिटी देऊ मी नाही सर, काय तुम्हाला. कसं माहिती नाही सर, म्हणजे याच्या आधी पण मी खूप सेमिनार मी अटेंड केल्या. त्याच्यामध्ये मी गेल्या आपण महिन्यामध्ये मी सर 15,000 रुपये लॉस झालो. एक काम करू सर, आपण आता तुम्ही हा, आता बोला ना. बोलता बोलता जर का पेमेंट केलं आणि मला स्क्रीनशॉट तुम्ही आता पाठवलं ह्याच्या हो हो हो. ओके, तर मी तुम्हाला इथं बसून तुमच्या मोबाईल वरती कोर्स पाठवतो. सेमिनार चालू असं नाही असतात. सर, फक्त मला श्युरिटी पाहिजे होती हो. श्युरिटी हीच ना, मग आता दुसरी कुठली श्युरिटी देण्यापेक्षा मी तुम्हाला लाईव्ह आत्ताच देतो ना. चालेल, काय वाटतं अजिंक्य सर? तुमचा आवाज गेला. श्युरिटी आतापर्यंत आम्ही फसवलेलं नाहीये आणि फसवण्याचे कुठले प्लॅन पण नाही आहेत. तुम्ही लोकांशी बोलू शकता, कुणाशी ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. तुमच्या गावातला कोणी व्यक्ती पाहिजे असेल तर त्याचा नंबरही देतो मी तुम्हाला. तुम्ही कुठल्याही गावाचे असाल, तुमचा आवाज यायचा बंद झालाय तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल करून बोला त्यांच्याशी आणि लगेच मिळेल. टेन्शन घेऊ नका. ओके. कोल्हापूरचे पण आहेत सागर सर, टेन्शन नाही. खूप लोक आहेत आपल्याकडे. अजिंक्य सर, मी तुम्हाला अनम्यूटच ठेवतो. तुमचा आवाज आला की परत बोलू. अशोक पुजारी सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. अशोक सर, प्लीज अनम्यूट करा. हा सर, नमस्ते. नमस्ते सर, बोला. हा, मी मागचा आपला दोन तीन दिवसापूर्वीचा झालेला मी कोर्स अटेंड केलेला होता, आपला सेमिनार. आम्ही त्यावेळी मी सर निम्मे पेमेंट म्हणजे 4,000 मी पेमेंट केलेले होते. ओके. आता सुद्धा मी म्हणजे सेमिनार अटेंड केलेला आहे, पूर्ण केलेला आहे, आणि जस्ट 1 मिनिटापूर्वी मी पेमेंट केलेलं आहे पूर्ण. ओके. उद्या संडे आहे, हॉलिडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. पूर्ण दिवस मला कोर्स काय करायचा आहे. व्हेरी गुड. सो मी तुम्हाला लगेच आता कोर्स पाठवून द्यायची सोय करून देऊ. तुम्ही जर आता स्क्रीनशॉट पाठवलं असेल दिलेल्या नंबरवरती. अशोक सर, तुम्ही म्यूट झालात, अनम्यूट करा परत. अनम्यूट करून बोला माझ्याशी. टीम मध्ये कोणी ऐकतंय मला? अशोक पुजारी सरांनी पेमेंट केलेलं आहे, चेक करा आणि त्यांना लगेच कोर्स पाठवा. ओके. माझ्या टीमला पण अशोक सर सांगितलं मी. तुम्ही अनम्यूट झालात तर बोलू आपण. राजेंद्र काळे सर, तोपर्यंत तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. हा, हॅलो सर. येस सर. हे जे ट्रेडिंग करायचा वेळ जे आहे ते सकाळी 9:30 ते 3:30 असं असते ना? बरोबर सर. तर सर त्या काळामध्ये मी ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा कामात व्यस्त असतो सर. त्याला पर्याय कसे करता ट्रॅव्हल येईल? करता करता पण तुम्ही करू शकता. पहिली गोष्ट, जर तुम्हाला जमत नसेल. नाही, ट्रॅव्हल म्हणजे मी बाईक चालवतो, म्हणजे 9:30 ओके. ते 11 पर्यंत बाईक चालवावं लागते. 11च्या नंतर पण बाहेरगावी करू शकता. असं काही नसतं की सकाळीच करायला पाहिजे. दुसरा पर्याय काय आहे
तर दुसरा पर्याय हा, किंवा तुमच्या बरोबर जर एखादा व्यक्ती असेल, म्हणजे कोण, तर तुमच्या घरातले कोणी असतील किंवा तुमचा मित्र असेल जो तुमच्यावर कंटिन्युअसली राहतो, किंवा घरातले वाईफ असेल, भाऊ असेल, जे कोणी असतील त्यांच्याबरोबर कोर्स करा. म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग ते करतील, बाकीचे इन्व्हेस्टमेंट पण तुम्ही करू शकता, मिळून दोघं तिघं मिळून तुम्ही करू शकता एकाच्या फीस मध्ये, असं पण करता येतं. ओके 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 सर ओके. येस अजून एक डाऊट होता सर, की पेमेंट उद्या केलं चालेल का? सर, ही ऑफर पाहिजे असेल तर आज तुम्हाला 4,000 भरावे लागतील, मग तुमची सीट कन्फर्म होते, बाकीचे पैसे भरले की कोर्स मिळतात. ओके ओके थँक्यू सर. वेलकम सर. येस किशन सर, नो प्रॉब्लेम. ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना थोडक्यात मी महत्वाच्या गोष्टी सांगतो, म्हणजे तुम्ही सेमिनार कंप्लीट करून जाऊ शकता. ज्यांनी कोर्स सेमिनार पूर्ण करून पैसे भरलेले आहेत त्यांना स्क्रीनशॉट पाठवणं गरजेचं आहे. स्क्रीनशॉट तुमचे आले नाही तर आम्हाला कळणार नाही तुम्ही पेमेंट केले की नाही. ओके, तर स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. तुम्हाला नोट्स मिळतील, पीडीएफ चे नोट्स मिळतील. ते नोट्स तुम्ही घेतल्यानंतर त्याची कलर प्रिंटआउट काढायची. ती कलर प्रिंटआउट मधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. म्हणजे कोर्स करण्यासाठी ते नोट्स असणं गरजेचं आहे. तुमच्या घरात जर 2-3 लोक वेगळे कोर्स करत असतील तर 2-3 लोकांचे वेगळे प्रिंट काढून घेणे, एकाच्याच प्रिंटवरती सगळं काम करू नका. तिसरं, तुम्ही लॅपटॉप किंवा पीसी वरती सुद्धा हा कोर्स अटेंड करू शकता. जेवढं मोठं दिसतं तेवढं लवकर कळतं. तुम्ही मोबाईलवरती करायला हरकत नाही, पण जेवढी मोठी स्क्रीन असेल तेवढ्या लवकर कळतं. सो इंटरनेट चांगला असायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला निवांत बसून तुम्ही बघू शकाल. तुमची बसण्याची जागा, कोर्स करताना बसण्याची जागा निवडून ठेवा, कारण की तुम्ही जेवताना, टीव्ही बघताना, फोनवर बोलताना कोर्स करण्यासारखा नाहीये. कोर्स करून तुमचं आयुष्य बदलू शकतं, तर बसण्याची जागा चांगली व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला कोर्स करताना डायरी आणि पेन सोबत ठेवणे, कारण की तुम्हाला महत्वाच्या गोष्टी काही लिहून घ्यावे लागतील, लक्षात ठेवा. ओके, सो बाकीचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्यावर मी बोलतो. महेंद्र सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. तर माझा पण एक प्रश्न असा आहे हा की मी ज्या सेक्टर मध्ये जॉब करतो, हा मला मोबाईल अलाउ नाहीये तिथे, ओके आणि माझी शिफ्ट मध्ये असते ड्युटी. ओके तर मी म्हणजे महिन्यातनं 2 आठवडे असे असतात की माझी नाईट शिफ्ट असते, तर मी पूर्ण दिवस फ्री असतो. व्हेरी गुड, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही हा हा बोला बोला. परंतु अदर 2 वीक जे आहे ते मी मोबाईल हाताळू शकत नाही. तर मग त्या पिरियड मध्ये कसं करायचं? सो सर, तुम्हाला सांगतो, ज्या 2 आठवड्यामध्ये तुमची डे शिफ्ट असते, त्या शिफ्ट झाल्यानंतर रात्री तुम्ही परत आल्यावरती तुम्ही कमोडिटी मार्केटचा अभ्यास करू शकता. कमोडिटी मार्केट रात्री 11-11:30 पर्यंत चालू असतं, पहिलं. बरोबर. दुसरं, ज्या वेळेला तुम्ही दिवसाचे अवेलेबल असतात तेव्हा तुम्ही शेअर मार्केटचा अभ्यास करू शकता. त्याच्यावरती पण हे सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही ट्रेड करायचा प्रयत्न करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर, ठीक आहे. मी पेमेंट केलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवलेला आहे. ग्रेट सर, थँक्यू सो मच. तर हे जेवढ्या लोकांनी पेमेंट केलंय, मला असं वाटतं की तुम्ही जे पर्सनली म्हणता की तुम्हाला पाठवतो, सगळ्यांनाच पाठवून द्या आजच, आहे की नाही कोर्स? येस, आजच मिळेल. आज जर तुम्हाला आलं नाही तर कॉल किंवा मेसेज करा, तुम्हाला मिळून जातील. कारण की बरेच लोक एकत्र करतात ना, तर सगळं ते टॅली करणं, सेंड करणं, त्याला थोडासा वेळ लागू शकतो. आज जर मिळालं नाही तर उद्यापर्यंत मिळेल, नाहीतर कॉल करा. बरोबर, थँक्यू ठीक आहे, सर. ठीक आहे, चालेल. कारण उद्या संडे आहे की नाही, तर जरा जास्त अभ्यास करूया. येस येस येस, आजच रात्री मिळवून घ्या मग. ओके, ठीक आहे ना, ठीक आहे. थँक्यू सर. ओके. ओके, येस. अशोक सर, थँक्यू फॉर द पेमेंट. शुभ्रा मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. निखिल सर, थँक्यू. जान्हवी मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. सुप्रिया मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. मधुरा मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. इथं अजून एक SMS आले. ज्ञानेश्वर सर, थँक्यू फॉर द पेमेंट. हे कुणाचा मेसेज आहे माहित नाही, नाव नाही आहे, पण पेमेंट आलेलं ह्या नंबरवरून. थँक्यू सो मच. हा, मनोज सर, मनोज वैद्य सर, थँक्यू फॉर द पेमेंट. कानडे दिनेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. येस. अशोक सर, तुमचा कोर्स पाठवलेला, तुम्हाला कोर्स पाठवलेला असं निकिता मॅडम म्हणतायत. तुम्हाला कोर्स टाकलेला आहे अशोक पुजारी सर. तुम्ही आता ऑनलाईन विचारलं, तुम्हाला कोर्स मिळून गेलेला असेल, बघा एकदा व्हॉट्सअप चेक करून. सचिन सागर चव्हाण सर, हे ऑनलाईन टायमिंग नाहीये, तुम्ही कधीही अटेंड करू शकता, कोर्स रेकॉर्डिंग मध्ये असेल. ज्योती मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ज्योती मॅडम, येस. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला मॅडम. हा सर, माझा प्रश्न असा होता की मी एक स्टुडंट पण आहे आणि जॉब पण करते. तर माझा जॉब असा आहे की पब्लिक ऑफिस येते, तर येस. दिवसा म्हणजे मला जमणार नाहीये. तर तुमचं लाईव्ह सेशन मला अटेंड नाही करता येणार, तर मग कसं काय?
सो लाईव्ह करताना तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. लाईव्ह अटेंड करायलाच पाहिजे असं काही गरजेचं नसतं. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की काय करायचं असतं आणि नंतर तुम्ही स्वतःहून करू शकाल. तुम्हाला सांगतो मॅडम, हे जे आपले लाईव्ह सेशन, जे बाकीचे सपोर्ट सेशन जे होत आहेत ना, ह्या सेशनची तुम्हाला गरजच आहे असं नाहीये. कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतः सगळं करू शकता. तुम्हाला कुणाचीच मदतची गरज लागणार नाही, पण तरी आम्ही आहोत याच्यासाठी लाईफ टाईम सपोर्ट. अच्छा. आणि येस. सर समजा आपल्याला काही प्रश्न असतील तर मग ते कसे विचारायचे? रेकॉर्डिंग मध्ये तर विचारता नाही येणार ना? नाही, पण तुम्ही कधीही फोन करू शकता ना, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. अच्छा. आणि ते तुम्ही ते सांगितलं की तुमचं ते काही हे काय बोलतात त्याला, काय रे ते होतं ऍप मध्ये सांगितलं ना? ऍप्लिकेशन. हा, ऍप्लिकेशनचं ते म्हणजे आता तुम्ही बोलताय की 8,000 रुपये भरल्यावर तुम्ही आम्हाला 32 व्हिडिओ देणार, ते व्हॉट्सअपला देणार. बरोबर हा, आणि लाईव्ह सेशन साठी प्रत्येक वेळेस लिंक पाठवणार, ती ओपन करायची का? बरोबर बरोबर. अच्छा. आणि तुमचा ऍप घ्यावाच लागेल ना, म्हणजे असं कंपल्सरी आहे ना? त्याच्यातूनच कंपल्सरी. आपल्याला ते समजणार ना? हो ना, आणि फ्री आहे ना. अच्छा. म्हणजे हो हा जो मागे तुमच्या मागे लिहिलाय तोच ऍप आहे, हो, फिनांथ्रोपिस्ट त्यातूनच नावाचा आपल्याला. ऍप आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, लाईफ टाईम. म्हणजे काय आहे ना सर, याचं असं आहे की माझं शेअर मार्केट मला करायची इच्छा तर आहे, पण ना झिरो नॉलेज आहे एकदम, काहीच उलट माहिती चांगलं आहे, नाही उलट चांगलं आहे. त्याच्यात. पाटी कोरी आहे, मला चांगल्या गोष्टीच नेमक्या लिहिता येतील. नाहीतर लाखो करोडो लोक लाखो रुपयाचे लॉसेस करून मग शिकायला जातात. तुम्ही तर डायरेक्ट आले, किती छान. अच्छा. येस. ठीक आहे सर, थँक्यू. आणि वेलकम. आताच पेमेंट करावं लागेल का? ही ऑफर जर का पाहिजे अर्धे असेल तर आता, अर्धे म्हणजे आत्ता बरेचसे भरा, प्रश्न अर्धे आत्ता द्या. बरेचसे प्रश्न माझे दुसऱ्या प्रश्नांमधूनच झालेत कव्हर, ओके. कारण जास्त प्रश्न नाही आहेत, पण आत्ताच करावे लागेल. तुम्हाला ही जर ऑफर पाहिजे असेल 8,000ची, नाही तर 28,000चा कोर्स आहे, हा ऑफर तुम्हाला मिळते. तुम्हाला जेव्हा आता जमतायत, सपोज 4,000 जमतायत, ते तुम्ही भरले की तुमची सीट बुक होईल. बाकीचे 4,000 तुम्हाला पुढच्या आठवड्याभरात जमले, भरा मग कोर्स करून घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा. मग तुम्ही ते 32 व्हिडिओ पाठवणार, ते आपण बघून घ्यायचे. त्याच्यात काय आपल्याला वाटलं तर तुम्हाला विचारायचे प्रश्न. येस येस, नक्कीच, काहीच आणि प्रॉब्लेम. समजा आता आपण 8,000 रुपये भरले, तर उद्यापासून जे सेशन असतील त्याचे लिंक आपल्याला येणार का? उद्यापासून नाही, तुम्हाला हे जे कोर्स आहे तो लगेच आज पाठवला जाईल. तुम्ही तो कोर्स कम्प्लीट करणे, त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह सेशन्स अटेंड करणे. नाहीतर तुम्हाला अच्छा, म्हणजे लाईव्ह सेशन 32 अटेंड व्हिडिओ करून आधी काहीच बघून उपयोग नाही. घ्यायचे. हा हा, हा. आधी हे बघून घेणे, त्याच्याशिवाय ते कळणारच नाही ना. अच्छा. येस. ठीक आहे सर, ओके, थँक्यू. वेलकम. येस, कोर्स पैसे पूर्ण भरले की लगेच कोर्स मिळून जाईल, काहीच टेन्शन नाही. सुधीर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हा सर. हॅलो. हा सुधीर सर, बोला. हा, मी मागच्या सेमिनारला मी तुमचे पैसे पे केलेले. ओके दुसऱ्या दिवशी मला तर कोर्स मटेरियल आलेलं, ओके परंतु ते माझ्याकडनं सेटिंग, मोबाईलच्या सेटिंग मध्ये डिसअपिअरिंग 24 तासाची होती. ओके. ती माझ्याकडनं ती डिसअपिअर झाली मेसेज. काहीच हरकत नाही सर, परत तुम्ही मेसेज टाका, कॉल करा, लगेच मिळून जाईल. करण सरांनी मला पाठवलंय. ओके, पण गुड. ते ज्यावेळेस पहिल्यांदा जे मिळालं त्याच्यात काय ते व्हिडिओज होते, ते ओके. व्हिडिओज नाही आले मला, फक्त 44 पेजचं PDF आले. नाही, सगळं सगळं पाठवू ना सर, तुम्ही परत एकदा सांगा त्यांना. सुधीर नायकोडी सर, येस. तर तुमचं मी लगेच टीमला सांगून देतो, तुमचं येऊन काही टेन्शन नाही आहे. आणि नाही आलं तुम्हाला तर फोन करा तुम्ही लगेच. आता तुमच्याकडे कुणाचा नंबर असेलच, हो, लगेच फोन चालेल करा, सर. तुम्हाला मिळून जातील. हो, ठीक. येस, थँक्यू सर. येस, संजय सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. येस, दिनेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. विद्या मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. वेलकम टू द फॅमिली. दिनेश सर, रुपाली मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. दिनेश सर, रुपाली मॅम. येस, रुपाली मॅम, बोला. इंट्राडे साठी आणि स्विंग साठी किती पेमेंट असायला पाहिजे सर अकाउंटला? इंट्राडेला तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्ही सुरुवात 1,000 रुपयांनी केली तरी काय हरकत नाही सर. म्हणजे 5 स्टॉक पासून सुरुवात करायला आम्ही रेकमेंड करतो. त्याला 5 स्टॉकला तुम्हाला 500 लागतात, 10,000 लागतात, 1,500 लागतात, त्याच्यामध्ये स्टार्ट करणे. म्हणजे तुम्ही जे काय शिकलाय ते खरंच जमतंय का नाही ते बघण्यासाठी. स्विंग ट्रेडिंगसाठी तुमच्याकडे 5,000 10,000 असेल तरी काय हरकत नाही, त्याच्यामध्ये पण काम होऊ शकतं. अच्छा, येस, ठीक आहे. थँक्यू. येस, मोहसिन सर, हॅलो सर. बोला सर. सर पेमेंट केलोय मी, बट ते व्हॉट्सअपला सेंड होत नाहीये. म्हणजे
2 नंबरला सेंड केलं. नाही नाही, ह्या नंबर हे बघा, वरचं जे व्हॉट्सअप ओनली लिहिलं ना त्या नंबरवरती पाठवा. कॉलवाल्या नंबरवरती व्हॉट्सअप अवेलेबल नाहीये, त्याच्यावरती तुम्हाला पाठवायला लागेल. हे 844844 किंवा 544544 या नंबरवरती. ओके ओके सर, लगेच पाठवतो. पेमेंट केलोय. ओके सर, थँक्यू. आणि ते मला ऑनलाईन आजच पाठवताय का, म्हणजे उद्या हो, संडे? लगेच लगेच मिळून जाईल सर. येस सर, थँक्यू थँक्यू. येस, संजय सर परत अनम्यूट केलंय. अनिकेत सर तुम्हाला अनम्यूट केलंय. मेघना मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. सत्कार सर, थँक्यू फॉर द पेमेंट. येस अनिकेत सर, बोला. हॅलो. बोला सर. हा, कमोडिटी ट्रेडिंग साठी काय मिनिमम बॅलन्स असं ठेवायला लागतो का? हो सर, त्याच्यामध्ये जास्त पैसे लागतात, तर ते करायच्या आधी तुम्ही बाकीच्या गोष्टी शिकून घेणे, कारण की कमोडिटी मध्ये जास्त पैसे लागतात. मिनिमम बरोबर. 28,000 रुपये आहेत, हो मॅक्सिमम हो. तर 7-8 लाख रुपयापर्यंत होतात. अच्छा अच्छा, मिनिमम किती म्हणले? 28,000. 28. हो. आणि माझं ऍक्च्युली मी आधी करत होतो, पण लॉसेस भरपूर होतात असं हे झालंय, माझा अनुभव आहे. कारण की तुम्ही शिकलेले नसाल म्हणून. ते म्हणजे युट्यूब वरनच शिकलो होतो, असं कोर्स वगैरे नाही नव्हता ना, केला. नाही तसं नाही होत सर. ते युट्यूब वरती तुम्हाला सांगतो, असे एक एक तिथं फॉर्म्युले सांगितले जातात की 100% अॅक्युरेसी असेवाले तुम्हाला काही स्ट्रॅटेजी शिकवतील तिकडे ते. आणि ते 100% अॅक्युरेसी तो जो माणूस शिकवतो त्याची तरी असेल, तर मी तुम्हाला फुकट देईन सगळ्या गोष्टी. असं कधीच होत नसतं. 100% अॅक्युरेसी असा प्रकार ह्या दुनियात नाहीये, शेअर मार्केटमध्ये किंवा कुठल्याही मार्केटमध्ये. अच्छा अच्छा, ऍक्च्युली ते बॅक टेस्टिंग करताना अॅक्युरेसी दाखवतात, पण जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये करतो हा, परफेक्ट. कधी होतं कधी नाही होत, असं होतं थोडक्यात. अनिकेत सर, तुम्हाला सांगतो, बॅक टेस्टिंग मध्ये कुठलीही स्ट्रॅटेजी फेल होत नाही. बॅक टेस्टिंगची अच्छा ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, सोमवार मंगळवार बुधवार उठायचं आणि बाय करायचं, गुरुवार शुक्रवार आणि सेल करायचं, असं जरी सांगितलं तरी तुम्ही बॅक टेस्टिंग मध्ये बघाल, अरे हा यार हे बरोबर चालतं. पण त्याला कायच अर्थ नाही. त्याला लाईव्ह मार्केटमध्ये काम करायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अच्छा अच्छा, ओके ओके. आणि हा कोर्स केल्यानंतर समजा मला काही ऍडव्हान्स तुमच्याकडून ट्रेनिंग किंवा पाहिजे असेल तर मिळू शकेल? आत्ता सध्या नाहीये, लवकरच येतंय आपलं, तेव्हा तुम्हाला मिळून जाईल. ते जर तुम्हाला ह्या कोर्समधून बेनिफिट मिळाले, पुढचा कोर्स तुम्हाला वाटला करण्याच्या लायकीचा असेल, तेव्हा ते करायचं, नाही तर नाही. चालेल चालेल. आणि कॉन्टॅक्ट नंबर कंटिन्युअस हेच असणार आहेत ना तुमचे? सेम हेच असणार आहेत, कधी बदलत नाहीये. आजपर्यंत 6 वर्षात नाही बदलले. चालेल चालेल, ओके, धन्यवाद. थँक्यू सर. येस, संजय सर तुम्हाला परत अनम्यूट केलंय. सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत. चॅट बॉक्स मध्ये बरेच लोकांनी पेमेंटचे मेसेज टाकले, थँक्यू सो मच. स्क्रीनशॉट पाठवायला विचारू नका, कारण की चॅट बॉक्स मध्ये पेमेंट केलं हे मेसेजेसना उपयोग नाही, कारण की तुमचे नंबर बाकीचे डिटेल्स आम्हाला पाहिजे असतात. सो तुम्ही एवढा वेळ देऊन सेमिनार अटेंड केला, खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही लवकरच आमच्या कोर्सला याल, कोर्स कराल, घरातले मिळून हे सगळं कराल अशी अपेक्षा विसरू नका. कारण की तुम्ही तुमच्या आयुष्यातले, तुमच्या घरातले, तुमच्या फॅमिलीमधले सगळ्यात श्रीमंत बनण्याची ताकद ठेवता. हे सगळ्यांमध्ये दिलेली आहे ताकद. फक्त त्याला एक गुरुची एक सपोर्ट लागतं, छोटीशी एक पुश लागतं, ती तुम्हाला आमच्याकडून मिळू शकते. असं सांगत नाही की आम्ही गुरु आहोत, पण ते एक पुश मिळेल. नाही तर काय जास्ती लॉस होणार आहे तुमचं, काहीच खास फरक पडणार नाहीये. सो लवकरच या सेशनला, तुम्ही कोर्सला या, आमच्याकडून मदत घ्या. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. आपण मिळून भरपूर पैसे कमवायचा प्रयत्न करू, शिकू आणि समृद्ध होऊ, म्हणजे पुढची पिढी आपल्यासारखी स्ट्रगलर नसेल. थँक्यू सो मच. गुड नाईट. टेक केअर. काही असेल तर कॉल करा. थँक्यू. येस, आजच्या सेमिनारची रेकॉर्डिंग मिळून जाईल. शीतल मॅडम मेसेज करा, तुम्हाला मिळून जाईल. व्हॉट्सअपला मेसेज करा, मिळून जाईल.